अनघा, आज गेस्ट बद्दल सांगशील? लग्नानंतर होईलच प्रेम असं जे रोज म्हणतात, त्यांचं लग्नानंतरचं प्रेम कसं होतं आणि कसं आहे हे आज आपल्याला कळणार आहे. नाहीतर मी तुझ्या फोनवरून त्याला आय लव्ह यूचा मेसेज पाठवेन. आमच्या 13-14 एपिसोड्स नंतर आता आमच्याकडे टॅट्रम्स फ्लो करणारी एक व्यक्ती निर्माण झाली आहे, आमचा एडिटर. तेव्हापासून जे कन्व्हर्सेशन सुरू झालं ते मग कंटिन्यू आहे. आता खऱ्या अर्थाने आम्ही जवळ असूनही लॉंग डिस्टन्स मध्येच आहोत. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लग्न आणि त्यात अरेंज्ड मॅरेज म्हटल्यावर मला वाटतं भरपूर चर्चा होते. आजकाल तर मी असं ऐकलंय की अनेक मुलांना मुलींना वेगळ्या शहरातला नवरा किंवा बायको नकोच असतात. आणि आमच्या मुंबईत तर अगदी सेंट्रल लाईनवर राहणाऱ्यांना वेस्टर्न लाईनवाले नको असतात आणि वाईस वर्सा. पण आज आपल्याकडे जे जोडपं आलंय त्यांनी 7 समुद्रापार राहून अरेंज्ड मॅरेज केलंय आणि एकमेकांना हो म्हणालेत. तर स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानेस आणि त्यांचे पती नीरज मोरे. नमस्कार. दोघांचंही द अनुरूप शो मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आपण गप्पा मारणारच आहोत. त्याआधी आपल्याला एक छोटासा गेम खेळायचा आहे. तो म्हणजे कॉल युअर बे. आता बे म्हणजे काय माहितीये तुम्हाला? BAE जेनझी टर्म आहे. बिफोर एनीवन एल्स. तर जेव्हा तुम्ही भेटलात किंवा पहिल्यांदा, आता तुम्हाला खरं तर सोपं असेल कारण तुम्ही फोनवरच बोलला असाल ना पहिल्यांदा. तू US मध्ये होतास, तू इकडे होतीस. तर तो एक फोन कॉल तुम्हाला करायचा आहे आता एकमेकांना इथे. माहिती नव्हतं. पण अगदी तेव्हा बोललात तेच असं नाही. आता तुम्हाला जे सुचेल ते, पण त्या वयातले तुम्ही दोघं. ओके. तर कोण कोणाला लावतंय फोन? तूच लाव मला. येस, नीरजला मृणालला एक फोन. येस. थरथर तर तीच आहे. अच्छा, त्याने असं धरलं. हॅलो. हॅलो. हा, मी नीरज बोलतोय. हा, बोला. मला तुझा नंबर मिळाला ऍक्च्युली. तुला माहितीच आहे की आपले फोटो एक्सचेंज झाले आहेत आणि लग्नासाठी आपण बोलतोय ऍक्च्युली. कशी आहेस, काय म्हणतेस? मी ठीक आहे, तुम्ही बोला, तुम्ही काय म्हणताय? मी मस्त. सुट्टी ऍक्च्युली मला, म्हणून मी कॉल केला होता. तुला आहे का वेळ बोलायला? हो, आज मला सुट्टी आहे. हा. अच्छा. सो काय करतेस तू, कशी आहेस, कुठे असतेस? मी ऍक्टिंग करते. म्हणजे खऱ्या आयुष्यात नाही, पण मी ऍक्ट्रेस आहे. आणि आता आपण ज्यासाठी भेटलोय म्हणून मी सांगते की मला हे करिअर कंटिन्यू करायचं आहे. आणि तुम्ही तिकडे आहात, मी इकडे आहे, तर हे कसं होणार आपलं? हो, ते करू आपण. मी अमेरिकेत काही आयुष्यभर राहणार नाहीये, त्याच्यामुळे ते तर होईलच सॉर्ट आउट. ठीक आहे. पण तुला अमेरिकेत यावं लागेल, चालणार आहे का थोडे वर्ष? हो, पण मी तिकडे येऊन करणार काय? हो, तेही ठरवायला लागेल आपल्याला. नाही. अशा खूप गोष्टी आहेत ज्या त्याला मी मिनिट देते, पण तो विसरतोय, टाळतोय. नाही, मला एवढं आठवत नाही आता. हो का? बरं. मी तुम्ही सांगाल ते करीन. मला आवडेल थोडंसं एक्सप्लोर करायला. मी येईन तिकडे तुम्हाला भेटायला नक्की. चालेल, मग आपण भेटूयात प्रत्यक्षात एकदा आणि बोलूया. थँक्यू. वा वा, मोठा फोन कॉल केला तुम्ही. छान झाला. पण ऍक्च्युली मला आठवतं असं की मी नीरजला कॉल केला होता आणि हे त्यांनीच मला कायमच तो मला सांगत आला की मी त्याला कॉल केला आणि मी आहो जाओनी सुरुवात केली होती. तर तो असा होता की तू मला आहो जाओ का करतेस?
तर म्हटलं आपण ज्यासाठी भेटतोय त्यात हौस करावं लागेल ना असं. आणि पहिल्याच फोन कॉलला अरे वगैरे करण्याचा माझा स्वभाव नव्हता. तर हे एक वाक्य त्याला मी आठवण करून दिलं, मला बोला, आता तू बोला. म्हणलं रिअलाइज झालं. येस. आणि दुसरं म्हणजे तो मला म्हणाला होता तू इथे येशील तर मग तू चित्रकलेचा क्लास वगैरे घेऊन जाशील. कारण तुला ऍक्टिंगची आवड आणि कलेची आवड, तर तू चित्रकला फार तर इकडे करू शकशील. बघ म्हटलं बर. पण आमचे असे खूप फोन कॉल्सच आमचे झाले बरीच वर्ष. त्यामुळे तुम्हाला तो सोपा गेला बहुतेक आता कॉल. किती वर्ष झाली नीरज तुला आठवतात? लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष. हो 9 वर्ष. आणि त्याला तारीख बिरीख सगळं आठवतं जनरली? त्याला सगळं आठवतं. वा, डिपार्टमेंट माझं आहे, तिला कमाल कमाल. जनरली आमच्याकडे नवरे घाबरतात की अरे देवा आता रुजुता साल विचारणार. आम्ही ते आठवतं आणि मग आम्ही तुला हे लक्षात नाही असं म्हणून तो ते त्याच आहे. कमाल. मला सुरुवातीच्या काळातलाच तिथेच तुम्हाला घेऊन जायचंय जिथे तुमचा फोन कॉल होता की अरेंज्ड मॅरेज, तू US मध्ये, तू मुंबईत, तेव्हा तुझं जोरदार काम चालू होतं. तर ही कशी हिंमत केलीत? मला खूप कौतुक वाटतंय तुमचं. फोन कॉलची हिंमत तर घरच्यांमुळेच झाली ऍक्च्युली. म्हणजे मला पण असं वाटत होतं की ती कशाला येईल करिअर सोडून, आणि तिला पण एवढं चांगला इकडे आहे ऑप्शन्स आणि करिअर चालू आहे. सो ती अमेरिकेत येणार नाही हे मला माहितीच होतं म्हणजे 100%. पण तरी पण घरच्यांची इच्छा आणि म्हणून एक फोन कॉल म्हणून त्यांनी मला ट्राय केला. नाही पण खरं म्हणजे आम्ही एकदा भेटलो ऍक्च्युली, आणि मृणाल अशी कधी परकी किंवा अशी वेगळी कधीच वाटली नाही. सो पहिल्यापासून एकदम काय म्हणतो आपण की अरे ही तर माहिती आहे, कधीतरी भेटलोय आपण, आणि त्या ह्याच्यानेच आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि मग ते पुढे तसंच कंटिन्यू झालं. आणि तू काही सिरियल वगैरे बघण्याचा संबंध नसेलच ना? सिरियल म्हणजे कसं व्हायचं, घरी चालू असायच्या पण अगदी बसून बघतोय फॉलो करतोय असं कधी झालं नाही. ते क्लासेस कॉलेज सगळं चालूच असायचं. तो ते खूप जुनं सांगतोय, जेव्हा माझी तू तिथे मी सिरियल सुरू होती ना ते सांगतोय. पण म्हणजे मला काय विचारायचंय की त्या अँगलनी आपण एक टीव्हीवर बघणारा माणूस आपलासाच वाटतो, तसं नाही. फॉलो कधीच केलं नव्हतं सिरियल. हा, आणि तिकडे तर तो बघतच नव्हता, त्यामुळे नाही. पण मला आठवतंय की जेव्हा आमचे फोटो एक्सचेंज झाले तेव्हा त्याचा तो कॉन्व्होकेशनचा एक फोटो, जो उगाचच सूट वगैरे घालून असा एक तसा एक फोटो मला आला होता. आणि माझे असे अगदी मंगळसूत्र, टिकली, गुगलवरचे जे फोटो आपले असतात त्यावर मग तो मला म्हणाला होता की तुझा कुठला साधा फोटो नाहीये का, कारण की हे ऑलरेडी खूप मोठे. सो मला ते कळत नाहीये. सो मग आम्ही परत त्याला काही फोटो पाठवले होते. पण फोटो एक्सचेंजनीच सुरुवात झाली आमची. आणि मग आम्ही तारीख वगैरे ठरवून, चहा पोहे कार्यक्रम ठरवून मग तो मग तो नाशिकला आला होता. एकाच दिवशी त्यांनी 1-2 स्थळं बघितली होती आणि मग ते लास्ट आमच्या घरी आले. आणि मग हे त्याला मी सतत ओरडत की एका कामात काम तुम्ही केलं आणि इकडनं निघालात आणि शेवटी ह्या रस्त्याला हे लागतं आणि मग तिकडून ते पुण्याला निघाले. फुल प्लॅन्ड हे होतं म्हणजे ना. ऑफकोर्स म्हणजे तू इंडियात आलायस तर, आणि नाशिकलाच आहेत मुली म्हटल्यावर मग नाशिकांचं. मग त्यावेळेला किती मुली बघितल्यास जेव्हा आला? 2च. पण ते मृणालच्या बाबतीत असं झालंच की अरे ही तर ओळखीची असं वाटलंच पहिल्यांदाच. पण आम्ही भेटलो जानेवारीमध्ये वगैरे, फेब्रुवारीत आमचं काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. बर. आणि मार्च मध्ये अचानक तिचा मेसेज आला. ऍक्च्युली तोपर्यंत मी पोहोचलो होतो अमेरिकेत. सो कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणजे काय झालं की आजच्या घरच्यांना आणि म्हणजे आता माझ्या सगळ्यांना असं वाटत होतं की मी त्यांना भेटायला पुण्यात जाईल. पण मला हे माहित नव्हतं की तो फक्त 15 दिवसांसाठी आलाय. तर जेव्हा आम्ही कॉल केला तेव्हा पप्पा म्हणाले की तो ऑलरेडी गेलाय अमेरिकेला. मग नंतर मी प्रयत्न नाही केले त्याला कॉन्टॅक्ट करण्याचे, कारण मला असं वाटलं की जर त्यांनी प्रयत्न नाही केला तर मे बी त्याला मी नाही आवडले. सो मग आम्ही तिथे थांबलो. पण माझे बाबा ते त्यांना खूपच आवडला होता नीरज, आणि ते मला सारखे रोज बॅक ऑफ द माइंड असं की तू केलास का मेसेज, तू केलास का. मी म्हटलं बाबा असं काही मला रिझन अजून मिळत नाहीये की हॅलो वगैरे, कारण मी खरंच खूप मला कळे ना कसं सुरू करू याच्याशी बोलायला. तर एक दिवस मग बाबा बसले होते आणि मला म्हणाले हे बघ तू मेसेज कर, नाहीतर मी तुझ्या फोनवरून त्याला आय लव्ह यूचा मेसेज पाठवेन. तर बाबा म्हटलं बाबा बसा. मग बाबा आणि मी आम्ही बसलो. तो होळीचा दिवस होता मला आठवतं, आणि मग मी त्याला रॅन्डम ते होळीचं बादली घेऊन ते रंगबिंग फेकतं असं एक रील येत होतं ना तेव्हा, तर ते मी त्याला पाठवलं.
त्यावरही त्याने सेम होळीच मला रिप्लाय केला. बाकी त्याने कन्व्हर्सेशन सुरू झालंय. हा पण माझं बॅक ऑफ द माइंड असं होतं की ती ऍक्ट्रेस आहे आणि तिला मी नाही आवडलोय, कारण की ती येणार होती भेटायला आणि ती आलीच नाही. सो मला असं वाटलं की she is तेव्हापासून not आमचे interested. सुरू झाले गैरसमज. तेव्हापासून हे सुरू झाले. पण ते होतच कुठेतरी गाठी बांधलेल्या होत्या, त्याच्यामुळे मग तेव्हापासून जे कन्व्हर्सेशन सुरू झालं ते मग कंटिन्यू आहे. 9 वर्ष झाली. पण त्याला जसं असं वाटलं तुझ्या बाबतीत की ही आपलीच आहे, तसं तेव्हा तुला पहिल्यांदा भेटलीस तेव्हा तुला काय तिला वाटलं? नसेल वाटलं. नाही असं नाही, मला तो खूप आवडला होता. तरी पण बाबांना मेसेज करायला लागला. नाही आज तो ह्याच्या निमित्ताने लाजत बोलतोय. होतीस का तू नाही, असं? मला कळत नव्हतं, कारण की मी कुठेतरी असे होते की तो अमेरिकेत आहे, Main मी career चाच इंडियात मुद्दा होता, आहे. right. सो हा प्रश्न मी त्याला प्रत्येक भेटीत विचारत राहिले की कसं करणार आपण. पण मला तो आवडलाच होता आणि मी अरेंज मॅरेज करायचंच ठरवलं होतं. त्यामुळे जी काही मुलं मला येत होती त्या प्रत्येकाला मी याच्याशीच कम्पेअर करत होते. आणि मग मी ते माझ्या मावशीशी बोलले होते, कारण ती मला खूप क्लोज होती. सो ती म्हणाली की ठीक आहे. मग बाबांना तिने सांगितलं. तोपर्यंत बाबांनी हे सगळं तयार केलं होतं की ही करणारच आहे, यांचं लग्न होणारच. सो ते रेडीच होते. सो ते खुश झाले. खरं तर तेव्हा म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अरेंज्ड मॅरेज, त्यात मुलगा US मध्ये, भीती वाटली का ग मृणाल? हो, मला खूप भीती है ना? वाटली, खरंच भीती म्हणजे वाटली. खरं काय आहे तिथे गेल्यावर काय आहे, आणि अशा अनेक केसेस आपण ऐकलेल्या असतात की Correct. तिथे जाऊन फसवणूक झाली. तर बरोबर. तू काय विचार केलास? मी पूर्ण बाबांवरच आणि आईवरच तसा विश्वास ठेवला होता, कारण मी ठरवलं होतं की आता आपण लव्ह मॅरेज करत नाही आहोत किंवा असलं काही नाहीये, आई बाबांच्याच म्हणण्याने करतोय, तर ते डिसिजन घेतील तो करेक्टच असतील. आणि मग बाबा त्यांच्याकडे म्हणजे घरी पण गेले होते, भेटले होते आई पप्पांना, आणि त्यांची छान त्यांच्या गप्पा वगैरे झाल्या. म्हणजे मी नीरजचं घरही नव्हतं बघितलेलं, मी लग्नानंतर पहिल्यांदा त्याचं घर पाहिलं. तोपर्यंत आम्ही एकदाच भेटलो. मग नंतर BMMच्या एका कार्यक्रमात मला एलेला जायला मिळालं, तर तेव्हा तो तिकडे आला होता एलेला आणि मी इकडनं. मग तेव्हा आम्ही एक 4-5 दिवस छान भेटलो, आमच्यात गप्पा झाल्या. मग आम्ही आपापल्या घरी कळवलं की वी आर ओके, आम्ही आता करणार आहोत लग्न. मग त्यांनी तयारीला सो ते पण लकीली काय शो होता तेव्हा ती आली आणि म्हणून आमची भेट झाली लग्ना अगोदर. नाहीतर मग आम्ही स्काईपवर आणि याच्यावरच, तेव्हा स्काईप होतं आय गेस ना. आणि तो कार्यक्रम पण मला माहित नाही का मिळाला, कारण त्यानंतर मी अजूनही एकही कार्यक्रम केलेला नाहीये. आणि माझ्याकडे तेव्हा पासपोर्ट पण नव्हता एलेला जायला. येस. सो मी अगदी आदल्या 2 दिवसापर्यंत पासपोर्टच जमवत होते, आणि तो एका दिवसाचा कार्यक्रम पण तिथे मी 5-6 दिवस राहिले. आणि मग मला असं वाटलं की मे बी हे सगळं छान जुळून येत आहे, तर असं. बरोबर, म्हणजे नशिबाने तुला नेलं तिकडे, हो की नाही? हे माझा असाच विश्वास आहे. द अरेंज्ड मॅरेज म्हटल्यावर आपण खूप अशा गोष्टी मनात असतात आपल्या, की हा प्रश्न विचारून घेऊया, तो प्रश्न विचारून घेऊया. तर तसं मला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काही अभ्यास केला होतात का? भेटल्यावर ते प्रश्न विचारलेत का फक्त इन्स्टिंक्टवर गेलात? नाही, इन्स्टिंक्टवरच होतं. असे प्रश्न पाठ करून उत्तर घ्यायचे वगैरे असं नाहीच नव्हतं. मी पण नाही, काही ठरवलंच नव्हतं. एकतर असं बसायचं एका रूम मध्ये आणि बोलायचं, तिथेच मी सगळंच विसरले होते. तरी सुद्धा त्यांनी मला विचारलं की तू मराठीत करतेस, मग तुला हिंदीत करावं असं वाटत नाही का, किंवा तुला अजून कशी काय इथे आलीयस वगैरे. तर त्यांनी मला विचारलं, पण मला वाटत नाही मी त्याला काही विचारलं असावं. जनरलच कॉन्व्हर्सेशन झालं होतं आय गेस. ते मेन तर आमचं तेच होतं की अमेरिका आणि इंडियावरच आम्ही अडकलेलो होतो. आणि मग किती महिन्यांनी लग्न केलं? 6 महिने वर्ष वगैरे गेलं होतं. जानेवारीत भेटलो आणि फेब्रुवारीत आमचं लग्न झालं. पण ठरलं होतं 4-6 पहिले 6 महिने आमच्या कन्व्हर्सेशनचाच वेळ गेला. मग 6 महिन्यांनी ते फिक्स झालं की आम्ही लग्न करणार आहोत. मग तो पुढच्या तयारीला वगैरे असे 6 महिने गेले. आणि लग्न कसं केलं? आणि त्याच्यात काय तुमचा विचार काय होता की साधं लग्न करूया, मोठं लग्न करूया, कसं काय? डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं ऍक्च्युली. म्हणजे थोडंसं असं डोंगर आणि निसर्गाच्या याच्यात वगैरे. So, पण तसं काय पण लग्न नाही, तसं पप्पांनी छान लोकेशन शोधलं, म्हणजे तसंच होतं ऑलमोस्ट. हा, लग्न नाशिकला झालं. हा. आणि आम्ही फार्म हाऊसवर बाबांनी ते का आम्ही केलं. पण हो, बाबांनी जरा मोठं केलं. मी आता सगळ्यांना सांगते की एवढं नका करू, पण बाबांची खूप इच्छा होती माझ्या. आणि मग ते आई बाबा दोघांनी मिळून ते खूप छान जंगी प्लॅन केलं. पण आम्ही खरंच आता कोणी आता मी हेच सजेस्ट करू की ते पैसे इन्व्हेस्ट करा आणि छान छोटेखानी लग्न केलं तरी छान. पण आम्हाला छान होता तो दिवस आमचा, आणि छान
छान काय म्हणू आठवणी आहेत आमच्या त्या निसर्गाच्या कुशीत वगैरे जे त्याला हवं होतं नाही पण खरंच छान होतं ते लोकेशन मस्त होतं. त्याला वरात आणि हे सगळं त्याला ते नको होतं ते मात्र strictly मी सांगितलं होतं. पण मग नाही केलं. नाही बाबांनी त्याला आदल्या दिवसापर्यंत सांगितलं की घोडा सजवून ठेवलाय आई सगळं आई रेडी जास्त आहे. उत्साही आहेत ऍक्च्युली घोड्यांच्या. सो त्या मला म्हणत होत्या की घोडा आहे आणि नाचायचं आहे वगैरे. सो मी हिला सांगत होतो फोन नाही हे काहीच होणार नाहीये. पण असं छान झालं हो, मस्त. किती तुम्हाला म्हणजे इच्छा असली तरी 2 कुटुंबांचं शेवटी ते लग्न असतं नाही का, त्यांची इच्छा ही पूर्ण करणं गरजेचं असतं. आणि मग लग्न झाल्यावर मला वाटतं तुम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये राहिलात ना. हो पण म्हणजे कसं झालं मी आधी वर्षांनी वगैरे यायचो पण लग्न झालं मग 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी आलोय गेलोय 10 दिवस वगैरे असं झालं. सो तसंच तिचं पण झालं. शो सुरू होता तिचा तेव्हा असं सासर सुरू होता त्याच्यात पण मग ती वेळ काढून 10 दिवस का होईना पण ती येऊन गेली. मग आम्ही बाहेर भेटायचो, आम्ही काही शहरं एक्सप्लोर केली, थोडं फिरलो. मी कधी तिकडे गेल्या USA ला, कधी तो इंडियात आला, मग तो सणाला वगैरे गणपतीत किंवा असा आला. सो आम्ही असंच मग भेटत राहिलो. अशी किती वर्ष काढली? 6 वर्ष आम्ही काढली. 2016 ते 22 21 20लाच आले मग मी आता फायनली. 20ला मी माझा हे मन बावरे म्हणून एक शो होता कलर्सवर, तो संपला आणि मग मी त्याच्याकडे गेले. मग 20 ते 24 मी आता मध्ये ब्रेकवरच होते. पण तेव्हा कसं ठरवलं तुम्ही? खरं तर चर्चा खूप केलीत की अमेरिका आणि अभिनेत्री हे कसं मॅच करायचे ते. सो तेव्हाही मला वाटलं होतं की ती जाईल परत इंडिया, तिला नाही करमणार इकडे. पण आम्ही तेव्हा खूप फिरलो आय गेस. ऍक्च्युली काय झालं, काहीच आम्ही नंतर सोडून दिलं सगळं देवावर. कारण की आता व्यक्ती आवडली आहे आणि इतकं छान रिलेशन आहेत की चांगली माणसं आहेत म्हटल्यावर मी म्हटलं ते काही ना काहीतरी जमून येईलच. आणि मी त्याला नेहमी म्हणायचं की एखाद्या हिरोईनचं करिअर हे थोडंसं तसं लिमिटेड असतं असं मी त्याला समजावून सांगायचं की आफ्टर अ पॉइंट कदाचित मला वाटू शकतं की चल मी तिकडेच राहीन तुझ्या बरोबर. पण मी थोडं राहून बघितलं पण इव्हेंच्युअली त्यालाही तिथे सेटल व्हायचं नव्हतं. सो मग आम्ही परत आलोच. आणि दुर्वी आमची दुर्वी तर तुम्ही तिकडेच प्लॅन केली. आणि लॉकडाऊनचा काळ तुम्ही तिथे होतात. हो. सो लकीली आम्हाला लॉकडाऊनमुळे एकत्र जो आमचा लॉंग डिस्टन्स मध्ये आम्ही इतके एकत्र राहिलो की असं वाटत एक दिवस तरी तू जा आता. असं 4 वर्ष लॉकडाऊनमुळे. म्हणजे सुरुवातीचा काळ वेगवेगळा काढलात आणि मग लॉकडाऊन मध्ये एकदम एकही दिवस आम्ही वेगळे नव्हतो कारण त्याला वर्क फ्रॉम होम होतं आणि मग आम्ही सोबतच. आणि तू प्रेग्नंट होती? हा. मग मी 1-1.5 वर्षांनी मग आम्हाला नुर्वी म्हणजे आय वॉज एक्सपेक्टिंग. आता लग्न झाल्यावर आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा आपल्याला खरं तर माणूस वेगळा कळायला लागतो. ते कळायला तुम्हाला कदाचित 4 वर्ष गेली असेल कारण रोजच्या सवयी म्हणा अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. असं तुमच्या बाबतीत काय घडलं की ही सवय मला नाही आवडत आहे किंवा तसं थोडं त्याच्या असू शकतील माझ्याबद्दल पण मला त्याचं काहीच असं वाटलं. पण मी खूप ऍडजस्टमेंट करून त्याच्यामुळे मेजर असं काही नाहीच म्हणजे तसं काहीच नाही. म्हणजे मी जसं तो म्हणाला ना असं खूप फॅमिलियरच वाटलं. आणि आमचा स्वभाव पण खूप सारखे आहेत. आमच्या आवडीनिवडी चॉईसेस तर खूप सारख्या म्हणजे बेसिक चॉईसेस पण मॅच होतात आमच्या त्याच्यामुळे. त्यामुळे असं काही वाटलं नाही. ओ वाव नक्की. मग आणि दोघांना एक्सप्लोर करायला आवडतं. म्हणजे तिला फूड एक्सप्लोर करायला आवडतं मलाही आवडतं पण तिच्यामुळे मी जास्त एक्सप्लोर करायला लागलो. फूड म्हणा किंवा फिल्म्स म्हणा. मला असं नेटफ्लिक्स वगैरे बसलं मी तास बघत किंवा वेब सिरीज फॉलो करते असं कधीच झालं नाही. पण तिच्यामुळे मग त्या गोष्टी मी एक्सप्लोर करायला लागलो. किंवा प्रवास पण आम्ही खूप केला त्या दरम्यान तिकडे. ट्रॅव्हल मला आवडत होतं. सो ट्रॅव्हल मे बी माझ्यामुळे ती एक्सप्लोर करायला लागली आणि या बाकीच्या गोष्टी मी तिच्यामुळे एक्सप्लोर करायला लागलो. सो आम्ही भांडणं कमी केली ठरवून. पहिलं भांडण कशावर झालं सांगतो. मला आठवतंय. मला नाही आठवत कारण का तिकडे झालं आणि तिकडेच झालं आमचं पहिलं भांडण. तेच मला तिथे 4ला वगैरेच अंधार व्हायचा आणि सगळा आणि अंधार झाला 4 आणि याला ऑफिसमधून यायला 6 वाजायचे.
तर मी अशी होते की ते 4 ते 6 मध्ये मी काय करू आणि अंधार झाल्यावर मला भीती वाटायला लागली होती आणि त्या घरात पूर्ण मी एकटी. सो मी त्याला कॉल करत राहायचं सतत की तू ये, तू निघालायस का, तू ये, तू निघाला. तर तो त्यावरून माझ्यावर चिडला होता की मी इथे काम करतोय, तू जशी तिकडे बिझी असतेस तसा मी इथे बिझी असतो. सो त्याच्यावरून आमचं थोडंसं भांडण झालं. पण मी तुला सांगते त्याने माझ्यावर आजपर्यंत कधी आवाज नाही चढवला, कधीच नाही. म्हणजे कधीच त्याने आवाज चढवलाय आणि असं झालं नाही. मी त्याच्याशी भांडले आहे, कदाचित मी जास्त भांडले आहे, पण तो कायमच शांतपणे ऐकून घेणाराच होता. याचा मला राग येतो हे मला सांगायचं. पण मी सुरू नाही करत भांडण, म्हणजे हा, तो सुरू सुरू झाला नाही. तर ते इकडनं सुरू तुला होतं. नाही राग येत कशाचा? तिने जर का सांगितलं, चिडचिड केली तर मग राग येतो मला. पण असं मी स्वतःहूनच राग करतोय हा, असं तो नाही. सुरुवात नाही करत, तो भांडतो पण तो सुरुवात नाही करत. आणि मग मी सुरुवात करते ना, त्यामुळे सॉरी पण मीच म्हणते, कारण ते तर मीच केलं पाहिजे. त्यामुळे मग सॉरी म्हणलं मी की आमचं भांडण संपतं. मिळतं. पण म्हणजे असं बोला 2 दिवस नाही बोलत नाही, होतो नाही, वगैरे, असं असं कधीच काही नाही नाही. करत. असं नाही झालं, आधीच एवढे लांब आहोत, त्याच्यात 2 दिवस घालवायचे म्हणजे किती असं नाही झालं. वा, या सगळ्या आठवणींमध्ये आपण रमलोय, तर तुमचे काही फोटोज आहेत आमच्याकडे. अरे तर ही आठवणींची सफर आपण करणार आहोत. ते फोटोज आम्ही दाखवणार आहोत आणि तुम्ही आम्हाला त्याची काही गोष्ट असेल, तो फोटो कुठला आहे हे सांगायचं. अच्छा. किती गोड. हे तर आमची माऊ खूप त्या छान दिवस होते ते. हो, ते घरी हा आल्या. US मधलाच आहे, तिकडचाच. हो तिकडचाच असं. आणि आता ते हल्ली खूप झालं ना की इन्स्टावर अनाऊन्स करायचं किंवा काय. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही दोघेही एवढे, आम्ही त्या मोमेंटमध्ये खरं तर इतके बिझी असतो किंवा एन्जॉय करण्यात रमतो की फोटो काढायचा हे आम्हाला कोणाला तरी सांगायला लागतं. पण हे आम्ही ठरवून केलंय की आता हे आपल्याला इन्स्टाला टाकायचं आहे. सो म्हणून मग आम्ही पण आमच्यासाठी हा खूप खास आहे. हो, येस. सो मुलगी झाली आहे हे सांगायला आम्ही वेगवेगळे आयडियाज म्हणजे काढतो अगदी त्याच्यात. काही महिन्यांची वगैरे असेल नुर्वी? अगदी पहिल्याच 15-20 दिवसांची. हो. किती गोड. फारच गोड फोटो. किती गोड आहे. अरे बापरे, हा माझ्या बहिणीने काढलेला फोटो आहे. तेच अगेन मी तुला म्हटलं ना की तेव्हा खूपच ते की तुम्ही फोटो काढा, मग ते काय प्री वेडिंग शूट वगैरे असं. हे नॅशनल पार्क नॅशनल पार्क मध्ये लग्नासाठीच मी आलो होतो आणि मग एक दिवस मुंबईला थांबलो होतो आम्ही. मग कुठे फिरवायचं तर मी त्याला नॅशनल पार्कला घेऊन गेले, मग तिथे काढलेलं. खूपच गोड फोटो आहे. हा त्याच्या घराजवळ तिकडे Yes, काढलेला. अमेरिकेतला फोटो आहे. ती आली होती जेव्हा सुट्टी घेऊन वगैरे तेव्हा काढलेला. पहिल्यांदाच मी गेले होते आणि शो सोडून मी अमेरिकेत आले होते. त्या पहिल्या काही दिवसांमधला हा फोटो. वा. हा तर लग्नातला हे तर एंगेजमेंटचा आदल्या दिवशी. एंगेजमेंट. ठीक गोड. हा आम्ही मालदीवला गेलो होतो फिरायला, तेव्हा घेतलेला सेल्फी आहे आमचा. पण तो आम्हाला आवडला, म्हणजे एक असा सेल्फी जो खूप छान आलाय. पण म्हणजे लग्नानंतर लगेचच की नाही, नंतर एक 3-4 वर्षांनी वगैरे. जेव्हा तू इथे तो तिथे असं हो, होता. माझ्या भावाचं लग्न होतं लग्नाला त्यासाठी आलो तो होतो आला होता. actually. पण मग आम्ही तेच करायचो की मग 15 दिवस आम्ही फिरून यायचो कुठेतरी असं. मग हा तिकडे घरी काढलेला फोटो आहे माझ्या माऊचा. Yes, I guess तुझा बर्थडे होता का? माझ्या वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो बर्थडे होता तेव्हा. येस. म्हणजे हा USचाच आहे, त्याच घरी. Yes. हो. तिथे सुरभी झाली आय गेस. हो तेच घरी. येस, तिथे सुरभी झाली आणि तिथेच फोटो काढलेला. इंडियात आल्यानंतर आमचे फोटो काढणंच नाही झालंय. हो, हा, बंदच जे काही फोटो झालंय. ते सगळे तिकडेच कमाल, कमाल. वाव. आहे. नुर्वी झाल्यानंतर एक आयुष्य बदलतं सगळ्यांचंच. तसं तुमच्या बाबतीत काय घडलं किंवा पेरेंटिंगच्या बाबतीत तुम्ही काही ठरवून डिसिजन घेतलात का की आपण असं वाढवूया किंवा आपण असं या गोष्टी शिकवूया नुर्वीला? किंवा कारण तुम्ही मला वाटतं तिघच तिथे असाल ना, पण डिलिव्हरीच्या वेळेला कोणी आलं होतं? आई ऍक्च्युली तेव्हाही कोणी येऊ शकलं नाही कारण कोविड होतं. पण हा म्हणजे डिलिव्हरी अगदीच आता आहे 8 दिवसांनी, तेव्हाच आई आमच्या येऊ शकल्या, माझ्या सासूबाई आणि पप्पा. ते दोघेही आले आणि आई माझी तर 1.5 वर्षांनीच आली, म्हणजे बाळ झाल्यानंतर. कोविडमुळे विजा आणि हे सगळं. लकीली माझ्या आई बाबांकडे विजा होता त्याच्यामुळे ते येऊ शकले, नाहीतर मग अजूनच प्रॉब्लेम झाला. त्यामुळे त्यांना सोपं केलं नंतर. पण मग नंतर तिघच असाल ना तुम्ही? मग तेव्हा पेरेंटिंग विषयी कशी काय चर्चा केली किंवा काय? काहीच आम्ही तसं
ऍक्च्युली ती लहान होती नुर्वी खूप, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम आला नाही. पण आता ती मोठी होतीये तर तिचं पण एक्सप्लोरेशन वाढलंय आणि खूप गोष्टी वाढल्या. आता टेन्शन येतं उलट. तेव्हा ती एका जागी बसून खेळत बसायची असं होतं. आता खूप गोष्टी बदलल्या. आणि फॉर्च्युनेटली आता इथे सगळी लोक आहेत. म्हणजे आता आमच्या आई आहेत किंवा माझी आई आहे किंवा माझी नणंद आहे, माझा भाऊ आहे, तर त्यालाही नुकतंच बाळ झालं. सो सगळ्यांकडे आता सध्या तेच वातावरण आहे आणि फॅमिली आहे म्हटल्यावर मग आता तसं काही टेन्शन नाही. पण कोण जास्ती निर्णय घेतं, म्हणजे तू की ही? तिच्या बाबतीत तोच निर्णय घेतो. म्हणजे तिला सांभाळायचं आहे किंवा तिच्या बाबतीत कुठले डिसिजन्स घ्यायचे असतील तर तो आघाडीवर असतो. आम्ही थोडेसे बॅकफुटला असतो. पण मग त्याच्यावरही काही मतभेद होतात तुमचे कधी? होतात ना मग. होतात तसे, पण अगदीच किरकोळ असतं. म्हणजे ते फार काही वेळ चालत नाही. तिला पटतं माझं मग नंतर पटतं. माझं छोटंच असतं की माझा प्रॉब्लेम काय होतो, मी पटकन पॅनिक होते. हा, तर त्यामुळे मग मी म्हणते तेच करूया, तेच करेक्ट आहे. आणि तो म्हणतो की नाही, थोडी शांत हो, हे सगळं व्यवस्थित आहे, आटोक्यात आहे गोष्टी, काही पॅनिक व्हायची गरज नाहीये. असा एक फोन कॉल बघितलाय मी मध्ये, जेव्हा नुर्वीला बरं नव्हतं. एक्झॅक्टली तेच की जेव्हा आता घेऊन जा डॉक्टरकडे घेऊन जा. मग तू थोड्याने ऐक ना, थोडं थांबूया का, असं काहीतरी त्याचं असतं. कारण का डॉक्टर पण मला सांगतात की अरे थांबा थोडस, 4-5 दिवस ताप राहणार आहे, पण तरी पण नाही, मला आजार पण ह्या गोष्टीच्या बाबतीत मी खूप आहे. आणि एकतर आपण वेळेमुळे लांब, तर मला ती दिसत पण नाहीये, त्यामुळे मला कळत नाही की तिची काय सिच्युएशन आहे. सो माझं असं म्हणणं की मी मध्यंतरी त्याला म्हणतो की आपण हवं तर डॉक्टरच चेंज करूया. तर तुम्हाला नाही, सगळं छान चाललंय. आणि मग मला माझी आई म्हणते की अगं ते झोपले छान, ते दोघे आरामात झोपले, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, ऍक्च्युली ते कसं होतं, मला समोर दिसत असेल की ती बेटर आहे, पण हिला अगदीच दिसतच नाही, त्याच्यामुळे ती जास्त मग पॅनिक होते. बरोबर. पण मग इन जनरलच तू शांत स्वभावाचा आहेस? येस. हो, तो खरंच शांत आहे. तू ही तशी शांतच आहे, म्हणजे तिला थोडा वेळ लागतो, पण एकदा ती मग सुरू झाली की नॉर्मल होते. म्हणजे काय नीरज, आम्हाला जाणून घ्यायचं. म्हणजे मी शांत, म्हणजे मला वेळ गेला तरी मी थोडा शांतच राहील, पण ती एकदा कम्फर्टेबल झाली की मग ती बोलते, मोकळी होतेस. सगळंच, मी बडबड पण करते, बोलून मोकळी होते. आणि आमच्या घरात नुर्वी नव्हती तोपर्यंत मीच बोलत होते. म्हणजे मी जर बोलले नाही तर सेफ्टी पिन पडल्याचाही आवाज येईल. इतकी शांत. आधीच एक तर तिकडे शांतता असते आपल्या घरांमध्ये. येस. आणि नुर्वी जशी आमच्या आयुष्यात आली आहे तसं नीरज हळूहळू बोलायला लागला आणि आता तोही बोलतो. मला तर सगळे सांगतात बोल, त्याच्यामुळे आता काय करू बोलायला. पण ती इतकी बोलकी आहे नुर्वी की मला असं वाटतं की हा, मग आम्ही दोघी जणी बडबड्या आहोत. आता घरात रिलॅक्स झालो की हिला आता एक पार्टनर आहे, आता मला बोलायला नाही लावू नका. त्याला ते प्रेशर आता राहत नाही. प्रेशर कमी झालंय माझं. पण याचा उपयोग मला वाटतं भांडणांमध्ये होत असेल. हो, भांडणांमध्ये म्हणजे अशा स्वभावाचा माणूस असल्यामुळे तू बोलू शकतेस आणि तो शांत राहू शकतो. असं पण नाही, अगदी सुरू झालं की मी बोलतो. तो आहे व्यवस्थित सदाशिव पेठ पुण्याचा, बॉर्न अँड बॉटअप. आणि तर तो, मी जर 5-6 शब्द बोलत असेल तर तो अर्धा वाक्यात मला गप्प करतो. सो मला तेवढं पुरतं, मग मी बसते. पण हो, म्हणजे मी जास्त वेंट आउट, म्हणजे मी करते जास्त, मी जास्त बोलते. ती लवकर पॅनिक होते आणि असं होतं. तेवढ्याच लगेच शांत पण होते. US वरनं जेव्हा यायचं इकडे ठरवलं तेव्हा येताना काय डिसिजन घेतला होता? तू किती वर्ष होतास तिकडे? मी जवळजवळ 14 वर्ष वगैरे होतो. मी मास्टर्स केला आधी 2 वर्ष अमेरिकेत आणि मग पुढे 12 वर्ष वगैरे जॉब केला. पण बॅक ऑफ द माइंड माहिती होतं कुठेतरी की इंडियात जायचं आहे परत. फक्त एवढंच होतं की मला IT नव्हतं करायचं परत येऊन, स्वतःचं काहीतरी करायचं होतं, बिझनेस वगैरे. आणि मग मृणालची साथ होतीच, ती नेहमी म्हणायची आपण करूयात काहीतरी एकत्र सुरू. सो काय करायचं बरेचदा डिस्कशन व्हायचं. सो आम्ही फूड ट्रक किंवा कॅफे सुरू करू असंच मोस्टली असायचं आमचं. पण इंडियात तेवढं फूड ट्रक आणि एवढं कल्चर नाहीये. सो मग रेस्टॉरंटवर आम्ही आलो. ऍक्च्युली रेस्टॉरंट करायचं हे आमचं, अगदी जेव्हा आमचं लग्न नवीन होतं तेव्हाही आम्ही ह्याच विषयांवर चर्चा करायचो. हो, आणि आमचं मधल्या काळात असं बोलणं सुरू होतं की मी तिथेच शिफ्ट
होते, आपण इकडे अमेरिकेतच सुरू करूया. कारण त्याने तिथे तो जॉब पण करत होता शिक्षण घेत असताना. सो त्याने खूप कॅफेजमध्ये असं पण त्यांनी काम केलं. सो त्याला तसा पण त्याला अनुभव होता आणि त्याची इच्छा होती आणि माझीही इच्छा होती. सो मग आम्ही ठरवलं की आता मुलगी पण झाली आहे आणि अमेरिका आम्हाला असं वाटलं तेवढं सेफ नाहीये तिला तिथे मोठं करण्यापेक्षा. आपली लोक आहेत, आपण आपल्या देशातच काहीतरी, आणि त्याला असंही परत यायचं होतं. सो मग आम्ही परत आलो आणि आम्हाला असं वाटलं की हीच योग्य वेळ आहे. कारण एकदा तिला कळायला लागलं की हे कल्चर किंवा इथला देश किंवा इथलं राहणीमान तिला जर ते आवडलं तर मग इंडियात शिफ्ट होणं तिला अवघड झालं असतं. सो आम्ही आपलं परत भारतात आलो. पण त्याच्यावर तुमचं एकमत झालं हे किती छान. हो, तेच आमचे चॉईसेस बऱ्यापैकी मॅच होतात त्याच्यामुळे तर ती गंमत मग ती मिस होते. काहीतरी तर काढायला पाहिजे तिने. आणि आता तुझी माझी मालिका चालू आहे एकत्र. त्या सगळ्या ह्याच्यात गडबडीत मला माहितीये तू किती बिझी असतेस, तू किती शूट करतेस, तर याला वेळ देणं, मुलीला वेळ देणं, हे सगळं कसं मॅनेज करतेस? घरच्यांची कशी साथ आहे प्लीज सांगा मला. मी जे काय करते ते फक्त घरच्यांच्या साथीमुळे करते, हे अगदी खरं आहे. आणि त्याच्या साथीमुळे अगदीच फक्त तर बोलायचं म्हणून नाही, पण खरंच त्यांचा मला फॅमिलीचा सगळ्यांचाच खूप सपोर्ट आहे. कारण की नुरवीच्या काय गोष्टी असतात बरेचदा मला माहीत पण नसतं की नुरवीने आज काय खाल्लंय. म्हणजे अर्थात आपण फोनवर टचमध्ये असतो किंवा काय, पण एक मनात असतं ना की पोटभर जेवली की नाही किंवा काय. तर मी त्या बाबतीत मी रिलॅक्स असते की आई आहेत घरी, किंवा नीरजला वेळ मिळाला तर नीरज पण बघतोय तिच्याकडे. सो पण जेव्हा सुट्टी असते तो पूर्ण दिवस माझा मग त्यांच्याचसाठी असतो. माझा फोन मग त्या दिवशी कुठे असतो मला माहित नाही. फोन वाजला तरी माझं लक्ष जात नाही. मग तो पूर्ण वेळ मग त्या दिवशी मी माझ्या हाताने जेवढं शक्य तेवढं मला खायला करता येतंय आईंसाठी किंवा माझ्या माऊसाठी म्हणा किंवा त्याच्याही काही असतील तर स्वयंपाकघरातच मी असते आणि नुरवीच्या मागेच मी असते. तो माझा पूर्ण दिवस तिथेच असतो. किंवा मग काही रेस्टॉरंटशी रिलेटेड काही गोष्टी असतील, काही मीटिंग्स असतील तर त्या. सो असा तो पण बिझी झालाय लाईफ ऑफकोर्स. जेव्हा नुरवी नव्हती आणि जेव्हा मी फक्त ऍक्टिंग करत होते आणि नीरजही अमेरिकेत होता तेव्हा मला माहितीये की मी घरी आले आणि मी फ्रेश होऊन मी फक्त रिलॅक्स होत होते. पण आता मला डबल ड्युटी करावी लागते आणि अर्थात त्यालाही ती करायला लागते कारण त्यालाही आता नवीन बिझनेस आहे, त्यामुळे बरीच धावपळ आहे आणि घरी आल्यावर त्यालाही नुरवी आहे. सो ते आम्ही अगदीच आता खऱ्या अर्थाने आम्ही जवळ असूनही लॉंग डिस्टन्स मध्ये पण नुरवी तुमच्यातला धुवा आहे ना. म्हणजे मी तेच आता एवढं भांडणाचा विषय झाला पण आम्ही थोडं जरी भांडलो तरी ती मध्ये येते की तुम्ही का भांडताय. सो आम्हाला तिच्या समोर काहीच बोलता येत नाही. मग आम्ही कधी कधी मेसेजवर भांडतो किंवा लुक्स मध्येच आम्ही की बघतो तुला बघते असं आमचं होतं. बापरे, मेसेजवर किती अवघड आहे पण हे. कारण मेसेजेसवर सूर कळत नाही बघ. नाही आता कळत, आता काय म्हणायचं कळतं. डॉट आले की गप्प बसायला म्यूटचं हे रिॲक्शन आहे असंही कळतं. मेसेजची पण गरज नसते कधी कधी, कळून जातं. मेसेज भांडण हे वेगळं आहे आमच्यासाठी. कमाल. लग्न झाल्या तुम्ही 6 वर्ष वेगळे राहिलात, तर तुझं काम चालू होतं पण मग तू तुझी जसं आपण मुंबईत मुली एकट्या राहतात तशी राहत होतीस का तू मोऱ्यांकडे राहत होतीस कसं? येस, नाही मी मुंबईतच राहत होते आणि जेव्हाही सुट्टी असायची किंवा सण असतात किंवा जेव्हाही काही प्लॅन झाला कुठे फिरायला जायचं किंवा काय तर मग मी पुण्याला जायचे आणि मग असं 2 दिवस राहून वगैरे मी यायचे. पण मग आधी जसं मी नाशिकला जायचे तसं मग मी पुण्याला शिफ्ट झाले, मग पुण्यालाच जात राहिले. पण मला वाटतं नीरजपेक्षा मीच आई बाबांना जास्त भेटत राहिले. आणि आता उलट होतं ऍक्च्युली. आता अजिबात पुण्याला जाणं होत नाही, तेव्हा व्हायचं. हो, आम्ही ठरवून पुण्याला भेटायचो खूपदा. पण येस, म्हणजे तेव्हा सगळे डिसिजन्स म्हणा किंवा काय ते माझ्याकडून त्याला कळायचे कारण मी त्यांच्याबरोबर जास्त वेळ असायचे. बरोबर. आणि नीरजची बहीण आहे म्हणजे माझी नणंद निशिता, तर ती आमचा मधला दुवा आहे. तर तिच्याशी माझी खूप छान फ्रेंडशिप आहे आणि खूप छान आमचं कम्युनिकेशन आहे. सो तिच्याशी म्हणजे सगळे निरोप म्हणा किंवा काय ती मधली आहे आमची. ती कुठे असते? ती पुण्यातच असते. अच्छा, ओके. सो तीच मला काल परवाच म्हणत होती की मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा पुण्यात तिला जास्त भेटायची कारण का तिला पुण्यात जायची म्हणजे पुण्याला. पण आता आम्ही दोघंही इथे तर आमची भेटच होत नाही.
त्यामुळे तेव्हा मग तुझं सासरच्यांशी रिलेशन जास्ती डेव्हलप झालं का? येस ते झालं. आणि आता जास्त झालं कारण आता एकत्र आम्ही खूप राहतोय. तेव्हा एवढं एकत्र राहणं झालंच नाही. तर डिलिव्हरी नंतर जेव्हा आई पप्पा आले त्यानंतर मग आता मी इथे आले, सो आता एकत्र राहणं जास्त होतं. सो मी आणि आई आता आमच्यात जास्त कम्युनिकेशन होतं. आधी तसं नव्हतं. आता मला कळतं की आईंना कुठली भाजी आवडत नाही किंवा आईंनाही माझ्या काही सवयी कळतात की अच्छा. सो ते आता छान आम्हाला आता कळायला लागलं एकमेकांबद्दल. खऱ्या अर्थाने आता आमचा संसार सुरू झालाय असं म्हटलं तरी चालेल. आणि तुझं दुसानिसांशी कसं आहे घरच्यांशी? ते तर छानच आहे. म्हणजे ते आधी पण त्यांचे फोन कॉल्स व्हायचे, तेव्हा त्यांच्याशी बोलणं व्हायचंच फोनवर सुद्धा. आता पण आई मध्ये मध्ये येत राहतात, मुंबईला येतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी पण कनेक्ट आहेत. त्या खूप उत्साही आहेत ऍक्च्युली, त्याच्यामुळे छान वाटतं. कधी कधी खायला पण त्या छान छान करतात, वेगवेगळे आयटम्स करतात ऍक्च्युली त्या खूप, त्याच्यामुळे ते चालू असतं मग आमचं. आज हे खायचं, ते खायचं. चिवडे चकल्या सगळ्या आईने केलेलं. नीरज, मला तुला विचारायचं आहे की जेव्हा लग्न करायचं ठरलं आणि मृणाल तुला आवडली, तेव्हा कितीही नाही म्हटलं तरी अभिनेत्रींकडे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही जणांचा वेगळा असतो. तर तुझ्या घरून कसा होता रिस्पॉन्स की अरेंज मॅरेज करायचंय की अभिनेत्री नको खरं तर, किंवा उलटही असू शकतं की मृणाल खूप आवडते आम्हाला अभिनेत्री म्हणून, पण ती माणूस म्हणून कशी आहे हेही चेक करायला पाहिजे. तर हे दोन्ही अँगल आहेत त्याला. तर तुमच्या घरी काय रिस्पॉन्स होता? मला मोस्टली वर्किंगच वाईफ हवी होती आणि मग IT म्हणा किंवा त्याच्या रिलेटेड मोस्टली हवी होती, कारण की मग पुढे जाऊन अमेरिकेत जर का सेटल व्हावं लागलं ना, ती तिकडे जॉब करू शकेल असं. मृणालचं जेव्हा स्थळ आलं तेव्हा मला असं वाटलं होतं की तीच नाही म्हणेल मला, कारण का तिचं करिअर इथे आहे. पण माझ्या घरच्यांनी मला म्हणाले की ऍटलीस्ट एकदा बोलून बघूयात आपण. सो ते पण तिला आधी भेटून आले होते, म्हणजे मी भेटायच्या आधी ते भेटून आले होते. सो त्यांना ती खूप आवडली होती तेव्हा, म्हणजे खूप डाऊन टू अर्थ, आणि मी ऍक्ट्रेस आहे वगैरे असं तिला बिलकुल नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना ती आवडली होती, त्याच्यामुळे त्यांनी मला फोर्स केलाच की तू बोल एकदा तिच्याशी. आणि मग मला पण ती आवडलीच बोलल्यावर पहिल्यांदा. म्हणजे असं कुणाला घरून अभिनेत्री म्हणजे या क्षेत्रातली एक मुलगी आपल्या घरात नको वगैरे असा काही विचार? असं नाही, असं कोणीच मला नाही म्हणालं. तेच तिला भेटल्यामुळे त्यांना उलट ती पहिल्यांदा तेव्हा पण आवडली होती. सो खूप डाऊन टू अर्थ आणि मनमिळावू आहे, खूप गप्पा मारल्या तिने, त्याच्यामुळे असं कधीच झालं नाही. मनमिळावू बेसिकली. सो अभिनेत्री म्हणून जे टॅग्स असतात तसं मृणालकडे आमच्या नाही. आणि ते आता 9 वर्ष आमचे झालेत लग्नाला, सो एव्हरीबडी इज हॅपी विथ हर. म्हणजे असं कधीच झालं नाही की अरे बापरे ही गेली आता कधी येणार आणि शूटिंगच करत बसलीये, असं कधीच कोणीच नाही म्हणाल. म्हणजे तुमच्या मते आता अरेंज्ड मॅरेज चा जो विचार करतायत मुलं, त्यांनी काय विचार करावा आणि काय म्हणजे असं कुठल्या गोष्टींचा असा खुंटा बळकट करून घ्यावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही अनुभवी आहात. बरोबर, खूप सांग. तो किती मुलं पाहिली होतीस बाय द वे? मला आता अचानक त्याला मी सगळं सांगितलंय. मी एकच मुलगा बघितला होता, पण मी त्या दिवशी नव्हता बघितला. त्यात तिला की तू त्याच दिवशी बघितला. पण नाही, एक मुलगा नव्हता नक्कीच, अजून कोण असतीलच ना. नाही, एकाच मुलगा. असं स्थळ म्हणून असं बघणं भेटणं एकाच मुला असं झालं होतं. बाकी तर मग फोटो आले होते वगैरे, पण असं भेटणं कधी कोणाबरोबर झालं नाही. सो पण तेच जेव्हा आपण 1-2 वेळा भेटतो पहिल्यांदा, तेव्हा मे बी आपण जे आपण गुड जे असतं तसं प्रेझेंट करतो तर आहेच. सो हळूहळूच नंतर कळतं म्हणजे काय आहे नक्की. सो तसं ऍक्च्युली अरेंज मॅरेज म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक गॅम्बल टाईपच आहे. खरंच आहे, खरंच आहे. त्याच्यामुळे आमच्या बाबतीत म्हणशील तर आमच्यासाठी खरंच गॅम्बल, ते गॅम्बलिंग सारखंच झालं. कारण की मी त्याला फक्त फोटोत पाहिलं होतं, त्यामुळे पर्सनली नशिबानं मला तो एक कार्यक्रम मिळाला आणि आम्ही भेटलो किंवा. पण एक पहिल्या क्षणी पाहता क्षणी आपल्याला एकंदर कळतं की व्यक्ती कशी. एक आपलं इन्स्टिंक्ट पण असतं असं तो म्हणाला, आणि फॅमिली पण. पण मला नाही वाटत की माझ्या आईबाबांनी पण खूप अशी चौकशी केली. असेही लोक असतात की जे खूप चौकशी करतात किंवा,
ते करणं गरजेचं आहे अर्थात, कारण माझ्या नशिबाने मला खरंच खूप चांगली लोक मिळाली. पण हल्ली किती बाहेरून चांगलं दिसत असलं तरी ते कितपत खरं आहे आणि ऑथेंटिक आहे आपण काहीच सांगू शकत नाही. पण मला असं वाटतं की चौकशी झाली पाहिजे. मुलगा कुठे जॉब करतो, काय करतो, तिथल्या काही लोकांशी, त्याच्या मित्रमैत्रिणीशी चर्चा झाली पाहिजे, किंवा ॲटलिस्ट त्याचे फ्रेंड्स कोण आहेत, कसे आहेत, असं मला वाटतं. म्हणजे आता उद्या मी जर माझ्या मुलीचं लग्न ठरवायचं असेल तर खूप विचार करीन. हा, म्हणजे आता आम्हाला पण मुलगी असतो, आम्हाला असं वाटतं की अरे बापरे, की आपण तर काहीच एवढं विचारलं नाही किंवा हे झालं नाही. पण नुर्वी तर खूप पुढची गोष्ट झाली. पण मी अशा मैत्रिणीही माझ्या बघितल्यात की ज्यांच्या बाबतीत मला असं झालं की अरे लग्न ठरलंय पण आता मोडलंय, कारण की सो मला असं वाटतं की सगळं, आणि ब्लड टेस्ट मेन करून घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही अनोळखी असता. आणि अगदीच एकतर ब्लड ग्रुपही कळतो आणि बाकीच्याही काही गोष्टी कळतात, मेडिकल हेल्थ कळते. सो फिनान्शियल स्टेटस म्हणा किंवा मेडिकल हेल्थ म्हणा किंवा फॅमिली बॅकग्राऊंड, ह्या 3 गोष्टी तर ॲटलिस्ट चेक केल्याच पाहिजे असं मला वाटतं. वा, किती छान सांगितलं. नीरज, सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही ज्याला लॉंग डिस्टन्स म्हणतोय तुमचा, तेव्हा अभिनेत्रींच्या नवऱ्यांना, मग ते आमच्या क्षेत्रातले असू देत नसू देत, तरी सुद्धा इन्सिक्युरिटी वाटतेच वाटते. कारण आमचं एक्सपोजर जास्ती असतं, आमच्या आयुष्यात खूप पुरुष येतात, म्हणजे सेटवर खूप जण असतात, आमचा एक हिरो असतो, आणि त्यात तू लांब राहत होतास US ला. म्हणजे तुम्ही काय फोनवर, फक्त फोन, भीती नाही वाटली काही? हो, वाटायची ना, तशी वाटायची भीती खूप. पण तेच हळूहळू आपल्याला माणूस कळायला लागतो, म्हणजे कुठपर्यंत हिची मजा जाऊ शकते. भयंकर वाक्य वापरलं. म्हणजे माझ्या मजलेचा विचार केला जाईल का? आणि ती इन्सिक्युरिटी तिला पण खूप होती, कारण का मी अमेरिकेत आणि एकटाच वगैरे होतो. म्हणजे तिच्या आजूबाजूला तरी फॅमिली होते, फ्रेंड्स होते, सो कदाचित कोणी ना कोणी मला सांगू शकेल असं होतं. पण मला म्हणजे फुल रान मोकळं असल्यासारखं होतं, त्याच्यामुळे ती इन्सिक्युरिटी तिला जास्त होती आय गेस. तो खरंच खूप साधा, त्याला कळत नाहीये शब्द. आणि पण एक आहे की आम्हाला दोघांना अशी कुठलीच गोष्ट नाही आमच्या आयुष्यातली की जी आम्ही एकमेकांशी शेअर केलेली नाहीये. अगदी कुठलीही गोष्ट असू देत, मग मी सगळ्या गोष्टी त्याला शेअर करते. आय नो तोही मला सगळं शेअर करतो. आणि आता असं काय करण्याची काही, म्हणजे आता आमची छोटीशी नुर्वी आहे, सो तेव्हाही असं काही नव्हतं की, कारण की आम्ही इतके लांब होतो की एकमेकाला जाणून घेण्याचा जो एक ती एक्साइटमेंट होती ना आमच्यात, त्यामुळे दुसऱ्या कोणाकडे बघावं किंवा त्याच्या कोणाच्या प्रेमात पडावं किंवा ते काही होऊच शकलं नाही. पण झालं नाही तरी मनात भीती असते बघ. आणि त्यातून आपल्या बाबतीत असं होतं, सोशल मीडियावर आता हिचा आणि हिच्या हिरोचेच फोटोज येत आहेत, बातम्या सुद्धा हिचा आणि हिच्या हिरोचेच येत आहेत, तर मनात वाटू शकतं. म्हणून मी ते तर वाटायचं सुरुवातीला, येस, ते तर नक्कीच होतं तसं. मग विश्वास निर्माण झाला. हा, विश्वास निर्माण झाला, येस. पण तेच मृणाल नेहमीच आपलीच वाटली पहिल्यापासून, सो विश्वास आपोआपच बसला तिच्या. असं जसं तू म्हणालीस की सगळं तुम्ही बोललात एकमेकांशी, मग तेव्हा जी भीती वाटली ती पण बोलून दाखवलीत वेगवेगळ्या देशांमध्ये राहून, की ऐक ना, मला आता ना जेलस फील होतंय. हो, तोही हे बोलला आणि मीही त्याच्याशी यावर बोललीये की मला असं वाटतंय किंवा, पण मला असं कधी वाटल्यावर नीरजनी लगेचच मला व्हिडिओ कॉल केलाय, किंवा मला त्यांनी असं कधी असं अंधारात नाही ठेवलं, हा, किंवा त्याने माझी भीती अरे तू काय कटकट करते वगैरे मध्ये नाही घेतली. त्याला असं वाटलं की हे साहजिक आहे, म्हणून त्याने मला ठीक आहे मी तुला व्हिडिओ कॉल करतो, किंवा ठीक आहे मग फोन चालू ठेव, किंवा सो अशा पद्धतीने आमची ती एकमेकांवरचा ट्रस्ट तो डेव्हलप होत गेला. आणि कॉन्टॅक्टमध्ये तर आम्ही सततच होतो. म्हणजे तो माझा अलार्म क्लॉक होता, कारण की रात्री तो काम, आपल्या रात्री त्याचा दिवस होता, त्यामुळे तो तिथे काम करत असायचा, तर मला उठवण्यासाठी तो अवेलेबल असायचा की बाबा उठ 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 आता 5 वाजले 6. आणि तसंच त्याच्याही बाबतीत माझ्याकडून झालं. सो आम्ही कायमच एकमेकांच्या टच मध्ये होतो. त्या बाबतीतही तुम्ही एकमेकांशी बोलल्यामुळे मला वाटतं प्रॉब्लेम सॉर्ट झाले असतील ना, कारण संवाद असणं खरंच खूप महत्वाचं आहे. जो आपण ते जर मनात ठेवलं आणि भीती ठेवली आणि त्यातून तुम्ही वेगवेगळ्या देशात असल्यामुळे, वा छान. ती आणि पहिल्यांदाच फ्री झाल्यामुळे कसं पुढे जाऊन प्रॉब्लेम्स नाही होत. म्हणजे
2 वर्षांनी आम्हाला असं वाटलं असतं आता कसं बोलू, तर मग ते अवघड झालं असतं. पण जेव्हा आम्ही नवीन नवीन होतो तेव्हाच बोलल्यामुळे गोष्टी तेव्हाच पासून असं मी मनात ठेवलं नाही अगदी कुठलीच गोष्ट. मी म्हणते ना की हे नाही पटलंय तर मग असं का आहे, असं तुला मला असं वाटतंय, तुझं असं मत नाहीये ना, किंवा तुला काय वाटतं. सो तिथल्या तिथे आम्ही ते क्लिअर केलंय. असं कुठलेच विषय पाईल अप करून ठेवलेच नाही. त्यामुळे मग तो प्रॉब्लेमच नाही आला कधी. आता बिझनेस तुम्ही थाटलायत, तर बिझनेस सुरू केल्यानंतर आपलं आयुष्यही बदलतं, फायनान्सेस बदलतात, आपण खूप काय म्हणतात रिस्क घेत असतो. तर असं तुमच्या आयुष्यात त्याच वेळेला तुमची मुलगी लहान आहे, तर हे कसं हँडल करताय आणि काय विचार केलात बिझनेस सुरू केलात तेव्हा? तेच, बिझनेस म्हटलं की रिस्क तर खूप आहेच आहे. आणि फूड इंडस्ट्रीला तर अशक्य रिस्क आहे. म्हणजे आपल्या समोर एक प्लेटमध्ये डिश येते, पण त्याच्या मागे इतकी मेहनत आणि इतकं छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये खूप रिस्क आहे. पण तेच, आम्ही पण दोघंही रोज नवीन काहीतरी शिकतोय, रोज नवीन शिकायला मिळते आम्हाला, आणि आम्ही पण प्रोग्रेसच करतो. म्हणजे असं नाही की आज आलोय आणि आज लगेच सेट झालं सगळं. त्याच्यामुळे हळूहळू का होईना आम्ही प्रोग्रेस करतोय, खूप गोष्टी बदलतात आमच्या आयुष्यातल्या. पण फायनान्शियली म्हटलं तर आम्ही तसं सेटल होऊनच हा निर्णय घेतला होता बिझनेस सुरू करायचा. सो फायनान्शियली स्ट्रॉंग होतो म्हणूनच बिझनेस सुरू करू असं झालं आमचं. आणि मृणालचा सपोर्ट तर होताच पहिल्यापासून. सो जेव्हा आम्ही ठरवलं होतं बिझनेस करायचा आणि रेस्टॉरंटमध्ये जायचं, तेव्हा तिचा पण फुल सपोर्ट होताच त्याला. आणि मुळात बिझनेस करत असताना हे आम्ही ठरवलं की पहिली 3 वर्ष ही अप्स अँड डाऊन्सचीच असतील. असं नाहीये की आता सुरू केलाय बिझनेस तर तो ह्या 6 महिन्यात सेट होईल, किंवा आता सेट होत नाहीये म्हणून सोडून द्यायचा आहे, असंही आमचं नाहीये. सो आम्ही ठरवलंय की आपण एक 1.5-2 वर्ष आपण ह्याला देऊच यात. आणि त्याच्यासाठी मी आहे, माझ्यासाठी तो आहे. कधी माझ्याकडे कमी पडलं तर तो आहे, आणि त्याच्याकडे कमी पडलं तर ऑफकोर्स मी आहे. आणि हे करत असताना फॅमिलीचाही सपोर्ट आहे, कारण आमची मुलगी छोटीशी आहे. सो ती लोक असल्यामुळे सुद्धा आम्ही आता, मी माझ्या क्षेत्रात आणि तो त्याच्या बिझनेसमध्ये सेट होऊ शकतोय. कारण नाही म्हटलं तरी आम्हा दोघांची ही इनिंग, नवीन इनिंग आहे, दुसरी इनिंग आहे. कारण तो इथे आला त्याच्यासाठी सगळंच नवीन आहे, त्याने नव्यानेच त्याचं करिअर पुन्हा एकदा, आणि माझ्यासाठी पण सगळं सोडून आता परत एकदा नवीन शो, आणि मग तो शो मिळवण्याची धडपड म्हणा, किंवा मग तो मिळाल्यानंतरचा कामाचा वेळ म्हणा, तर यात आपला पण खूप वेळ जातो, आणि आपला काय म्हणू महत्वाचे क्षण पण आपले मिस होतात या सगळ्यात. सो पण आम्ही ते एकमेकांना समजून घेऊनच हे सगळं करतोय. आणि कंप्लेंट्स करण्यापेक्षा आम्ही त्यातल्या त्यात काय सोल्युशन करता येईल ह्या गोष्टीवर पटकन याचा विचार आम्ही करतो. म्हणजे मी थोड्याफार कंप्लेंट्स करत असेल, पण जनरली आम्ही सॉल्विंगच्याच दिशेने असतो की बाबा असा असा प्रॉब्लेम मला फिनान्शियली असू दे किंवा अवेलेबिलिटीचा असू देत, तर आम्ही त्यातल्या त्यात कोण अवेलेबल होऊ शकेल, त्यातल्या त्यात कोण पटकन सपोर्ट करू शकेल एकमेकांमध्ये, दोघांमध्ये, ते आम्ही बघतो. पण आम्हाला हा बिझनेस सेट करायचा आहे हे आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे त्यासाठी वाटेल ते कष्ट करायला आमची तयारी आहे. तो आम्ही दोघं तो प्रयत्न करतोय. म्हणजे अर्थात आता मला सांगा की तुम्ही घरच्या सवयींमध्ये कामं घरातली कोण जास्ती करतं किंवा कुणाला कुठलं काम करायला आवडतं त्याच्यावरनं काही तुम्ही असे रोल्स सेपरेट कर? कारण अमेरिकेत तर तुम्हाला सगळी कामं घरातली करावीच लागत होती. इथे आल्यावर कदाचित थोडी हेल्प असते, तुझ्या सासूबाई घरी असतात. तर आता इथे तुम्ही काय करता, कशी कामं डिवाइड करून घेताय? डिवाइड असं काही नाही केलेली कामं, म्हणजे जो जसं अवेलेबल आहे तसं मॅनेज करतो. पण नुर्वीला असं वाटतं की मी काम जास्त करतो आणि का ती घरीच नसते, त्याच्यामुळे तिला असं वाटतं की मी घरातली सगळी कामं करतो. पण असं काही नाही, म्हणजे तिच्या सुट्टीच्या दिवशी मोस्टली कामं ती करून ठेवते, ज्याच्यामुळे मला पुढे जास्त काही प्रेशर राहत नाही खरं तर. पण असं नाही, घरी साफसफाईचं जे डिपार्टमेंट आहे दोघांचं आहे. सपोज आता मी काही नाश्ता करते किंवा स्वयंपाक करते, तर बाकी जी कामं असतील साफसफाईची जी तो करणं शक्य आहे त्याला, ती तो करतो. आणि त्याला तशी सवय आहे, कारण तो खूप वर्ष तिथे राहिल्यामुळे घरकामाची आणि अशी पण त्याला खरंच सवय आहे. आणि तो उत्तम कुक आहे, जे त्याने सांगितलं नाही. पण तो गोवन चिकन करी म्हणा किंवा पास्ता म्हणा किंवा असं चीज केक्स म्हणा, तर ते तो खूप छान करतो. आणि ते त्याने
त्यांनी माझे खूप लाड केलेत अमेरिकेत पण असताना. मग इथेही करतोय तो. आता इथे तो काहीच करत नाही. ऍक्च्युली तसं माझं किचनचा संबंध सुटला. पण तो असं मध्ये मध्ये पण मग आता एक दिवस तिच्या सुट्टीच्या दिवशी तू कर ना. ती नाही ना करू दे. तिला असं असतं की माझ्या हाताचं पण मिळत नाही तुम्हाला खायला, त्याच्यामुळे माझी मुलगी पण बिचारी कधीतरी मी असते घरी तर सो माझी इच्छा असते की सगळ्यांनीच आराम करावा त्या दिवशी. पण एक गोष्ट मी त्याला आठवणीने आणि हट्टानी करायला लावते ते म्हणजे चहा. बस बाकी दुसरं मी त्याला कुठलाच त्रास देत नाही. चांगला करतोस तू चहा. उत्तम चहा करतो ओके, तो. मग मी तो तिच्याचकडनं शिकलेलो आहे, पण ते ती सांगत नाहीये. पण तो कॉफी पित होता आधी, पण मला म्हणजे चहा मी आवडतो. कॉफी जास्त पितो. म्हणजे अमेरिकेत कसं असं एकट्यासाठी कोण चहा करेल, ते गाळा आणि ते धुवा. कॉफी कसं ओव्हनला ठेवलं पटकन झालं असं होतं. पण त्याला मी त्या चहाची सवय लावली आहे आणि आता तो चहा त्याला शिकवलेला आहे की असं 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 असं. पण मग तो तसा तो करतो आणि अगदी आमच्या आईंनाही तो आवडतो आणि आम्ही एन्जॉय करतो त्याच्या हातचा चहा. हो, पण त्याच्या हातचं खाल्लं नाहीये खूप दिवसात, सो तो ते करेल नेक्स्ट सुट्टीला. पण ती अमेरिकेत आल्यापासून माझा कॉन्फिडन्स खूप कमी झाला आहे. ती माझ्यापेक्षा जास्त एक उत्तम कुक आहे, ते पण सांगत नाहीये. पण तिच्यामुळे माझा कॉन्फिडन्स एकदमच गेला. म्हणजे मी तिला बरेचदा म्हणालो सुद्धा की नाही आता मी नाही करू शकणार. करायला घे मग आता. आम्ही येतो घरी जेवायला तुझ्या हातचं. आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला एकमेकांमधलं काय आवडतं, म्हणजे स्वभावातलं म्हणा किंवा काही. नीरज तू सांग की मुलांमधलं तुला नक्की काय आवडतं. आता तुम्ही एकत्र राहून 9 वर्ष झाली आहेत, तुम्ही खूप वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये एकमेकांना बघितलंयत, तर काय आवडतं. तिचं आवडतं म्हणजे ती मोकळी होते पटकन माझ्याबरोबर आणि काय म्हणतो आपण त्याला, राग जरी आला तरी ती पटकन शांत पण होते. सो ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की कुठल्याही गोष्टी आमच्या मग एक्स्ट्रीम लेवलला जात नाहीत, त्याच्यामुळे जे काही असेल ते लगेच सॉर्ट आउट होतं आमचं. सो ती एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे तिची, खूपच ती मला आवडते. म्हणजे तशा खूप आहेत, पण असं काय म्हणू आपण तर इंटेलेक्च्युअल लेवलला ही जास्त बेटर वाटते मला. बाकी मग तर खूप आहे, ती छान उत्तम गाते, छान जेवण बनवते किंवा काळजी घेते खूप छान, त्या गोष्टी तर आहेतच तिच्या खूप वेग तो असं इकडे इकडे. पण मी मला पहिली गोष्ट कळली आम्हाला जी मनातून आली पहिल्यांदा. एक्झॅक्टली. तुला काय आवडतं नीरज? मला नीरज मधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खूप डिसेंट आहे. जसा मला हवा होता मुलगा अगदी तसा आहे आणि तो खूप त्याच्यात खूप पेशन्स आहेत. म्हणजे मी रात्री कितीही वाजता घरी येते किंवा खूपदा माझा फोन उचलणं होत नाही किंवा मी अवेलेबल नसते त्याच्यासाठी, खूपदा नुर्वीसाठी पण. पण कधीच मी जसं म्हणाले की त्याने कधी आवाज नाही चढवला किंवा त्याने कायमच मला समजून घेतलं की तो पेशंटली वाट पाहत राहिला की ठीक आहे आता तू येशील, आता बोलूया आपण. सो हे एक आहे त्याचं की तो खरंच खूप समजून घेतो मला आणि तो खूप ही इज अ व्हेरी गुड लिसनर. तो खूप चांगला म्हणजे काय म्हणू, माझा सगळा तो राग माझा तो ऐकून घेतो. तो माझ्या सगळ्या काय म्हणू मी कितीही कंप्लेंट्स करत असले सपोज तरी तो ऐकून घेतो शांतपणे. तर मला ह्या त्याच्या काही गोष्टी आवडतात. किती गोड. आता जे नवीन पिढीमध्ये स्पेस देणं जे महत्वाचं आहे, जे काही जणांना महत्वाचं वाटतं काही जणांना नाही वाटत, तर तुम्ही दोघं स्पेस देणं रिलेशनशिपमध्ये याविषयी तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही ती एकमेकांना देता का? आम्हाला तर स्पेस नकोच आहे, आम्हाला एकत्रच आम्हाचं असंच छान आहे. म्हणजे तो स्पेस ते काय असतं ते आम्हाला काही नाहीच कळत, कारण आम्ही ऑलरेडी इतक्या स्पेसमध्ये म्हणजे एवढी दोघांमध्ये एवढं डिस्टन्स होतं आणि कुठेही कसंही अंतर असू देत, पण मला वाटतं इमोशनल लेवलवर ते नसावं आणि ते फॉर्च्युनेटली आमच्यात नाही आहे आणि कुठलेही असे गैरसमज नाही आहेत आमच्यात आणि ते आम्ही असले तरी पटकन संपवतो. म्हणजे तशा पद्धतीचं कुठलंही अंतर आम्हाला नको असं मला वाटतं. म्हणजे आणि मेन परत तेच आहे की चॉईसेस सेम असल्यामुळे मग वेगळं असं डिस्टन्स द्यायची काही गरजच नाही लागत. किंवा तिला एखादा मूवी बघायचा आहे आणि मग मला वेगळाच काहीतरी बघायचंय असं कधी झालं नाही. म्हणजे असं झालंय पण असं म्हणजे
हा पण तसं झालं ऍडजस्ट करतो. ठीक आहे बाबा, आता तुला मूवी बघायचा आहे का, चल. तर ते सगळेच करतात अर्थात. पण हा म्हणजे पण म्हणजे त्याच्यासाठी अशी स्पेस द्यायला लागली नाही आम्हाला की मी माझ्या फ्रेंड्स बरोबर हा मूवी बघणार आहे किंवा तू आता काहीतरी कर, असं कधी झालं नाही. म्हणजे आणि कधी गेलो जरी तरी कोणी नाराज होत नाही, कारण माहितीये जाऊन जाऊन शेवटी घरीच यायचंय रात्री. आता कुठे, आता काय. सो येस, आहे तसं. मित्रमंडळींचं किती महत्व आहे तुमच्या आयुष्यात? आम्ही दोघंही खूप इंट्रोवर्ट, म्हणजे मी तर खूप आहे, ती जरा कमी आहे, त्याच्यामुळे माझं एवढं फ्रेंड सर्कल नाही आहे तसं. म्हणजे त्याचे खास 2-3 मित्र आहेत आणि आता अर्थात ते तिकडे आहेत. पण तिकडे असताना छान त्याचा संपर्क होता, पण अजूनही तो फोनवर टच मध्ये असतो. आणि माझे तर म्हणजे असे जसं आपण आता सेटवर भेटतो वगैरे तसंच, आणि फार बाहेर पडणं किंवा मित्रमैत्रिणींना भेटणं असं होतच नाही, कारण जो आपल्याला इतकं काम असतं आणि जेव्हा सुट्टी मिळते तर असं वाटतं आपण आपल्या घरच्यांबरोबरच ती घालवावी. सो तसंच आहे आमचं दोघांनाही. तसं खूप मित्र असं काही नाहीये, किंवा पार्टी आहे कुठे गेलो असं तर आम्ही कधीच नाही झालंय आमचं. आमच्या ज्या काय पार्टी होतात त्या घरी नुर्वी बरोबरच होतात किंवा बच्चा पार्टीच असते आमची, असं. पण असं अजून तरी असं काही झालं नाही, तो प्रश्न नाही झाला आमच्यात कधी. नुर्वीचे लाड कोण करतं आणि नुर्वीला शिस्त कोण लावतं? मम्मा जास्त लाड करते. मृणाल असेल घरी की फुल मज्जा असते नुर्वीची. मी मात्र अरे हे नको, अरे ते नको, अरे ते नको, चॉकलेट नको, हे नको, ते नको, हे माझं चालू असतं. शिस्त लावणं तो करतो आणि ती त्याला घाबरते सुद्धा. पण मला वाटतं ते एका अर्थी ठीक आहे, एकानी शिस्त लावायची आणि एकानी लाड करायचा. सो असं आहे. पण लाड म्हणजे लाडावून ठेवतेस की? नाही, लाडावून ठेवत नाही अर्थात, पण अजून ते वय पण नाही आलंय तिचं. पण हो, म्हणजे जेव्हा बोलायची वेळ येईल किंवा रागवायची वेळ तर मी ते करीनच, पण ती खूपच छोटीशी आहे. ते होत आहे मॅनेज सध्या. रागवण्याचं आय गेस चेंजेस होणार आहे नंतर रोल आपले. तू जास्त रागवशील तिला कदाचित. अनुभव आहे. त्याला अनुभव आहे. हो, मी रागावते, मी सगळ्यांवर रागावते, पण मग मी शांतही होते आणि सगळे बिचारे माझं ऐकूनही घेतात. पण मग रागावल्यावर काय करते? बडबड बडबड बडबड. हा, पण मग आपण शांत बसायचं, मग होतं परत नॉर्मल. पण सॉरी परत तेच येतच मला, तीच म्हणते. तेव्हा जेव्हा वेगवेगळे होतात तेव्हा पत्र लिहिलं होतं का एकमेकांना? 2 ओळीचं पत्र मला आठवत आहे. त्याचा पण फोटो काढून एक्सचेंज, म्हणजे फोनवरच पाठवलं होतं. पत्र म्हणजे ते आम्हाला एकमेकाचं अक्षर बघायचं होतं की कसं अक्षर आहे तुझं, मला बघायचंय. सो आम्ही मग तुला काय वाटतं माझ्याबद्दल ते लिहि आणि मला काय वाटतं ते, असं आम्ही मग चिठ्ठ्याच लिहिल्या आणि मग त्याचे फोटो काढून पाठवले. त्याचा पण एक किस्सा आहे खरं. सांग तूच सांग. नाही, काय झालं की मला ना असे आता खूपच सांग काय नाही, असंच मला ना घरात मी असे बाबांचे आणि भावाचे कपडे घालायचे सवय आहे ती मला. तर मी ते बाबांचं काहीतरी घातलं होतं शर्ट, आणि मी ही चिठ्ठी वगैरे लिहिली आणि त्याचा फोटो काढला आणि ती चिठ्ठी खिशातच ठेवली. आणि नंतर मग बाबांनी कुठेतरी जायचं म्हणून तो शर्ट पटकन घातला आणि मग बाबांनी खिशात हात घातला आणि बाबांनी वाचलं, हे घे तुझं माझ्याकडे. आणि मग तेव्हा बाबांना कळलं की अच्छा, आम्ही प्रेमात पडलो होतो एकमेकांच्या. मग त्या दिवशीच संध्याकाळी मी घरी सांगितलं की मी लग्न करायला तयार आहे. पण असं झालं आणि बाबांच्या म्हणजे आईला मिळाली असती तरी एक वेळ चाललं असतं, पण बाबा माझे तसे शिस्तीचे होते खूपच. पण त्यांनी ते वाचली आणि ते मी त्यांच्या समोरच होते आणि ते वाचत असताना मला दिसत होतं की बाबा आता वाचतात. पण मग त्यांनी दिली, हे काय तुझं माझ्याकडे, नको घालत जाऊ माझे कपडे. पण मग तेव्हा मी म्हटलं बाबा मी करेन. किती आता आपल्याकडे एक गेम आहे जो आपण खेळणार आहोत. तर याच्यात खूप साधे साधे प्रश्न आहेत. तुम्हाला एकमेकांचं कॉपी नाही करायचं आहे, पण त्याचं उत्तर द्यायचंय. म्हणजे आयदर मृणाल करते किंवा मी करतो किंवा मी किंवा ती, असं कोण, आणि ते मॅच करायचं आपल्याला. म्हणजे कोण करतं हे लिहायचंय. हा, म्हणजे मी जो प्रश्न विचारीन तो नीरज करतो, हा प्रकार नीरज करतो की मृणाल करते ते नाव लिहायचंय. हा, मी किंवा तो किंवा जे काही. ओके ओके. आणि आम्हाला दाखवायचं आहे, मला मॅच करायचं. घरात काही इंटरेस्टिंग गोष्ट केली किंवा घडली तर सोशल मीडियावर जास्त कोणाला टाकायची असते?
मला माहित नाही तू काय उत्तर दिलं. ती पत्र लिहिते उलट कोणालाच नाही त्यातल्या त्यात ती. कोणाच्या झोपेचं शेड्यूल जास्त बिघडलेलं आहे? अच्छा, मी अगदीच असं लिहिते. त्याच्या आणि तो म्हणतोय तिच्या. माझं नाहीये, तिचंच आहे. त्याचं पण झालंच आहे खूप. ठीक आहे. कोण घर व्यवस्थित ठेवतं? हे डॉट वरूनच कळलं. स्वयंपाक कोणाला जास्त चांगला येतो? तो लिहिणार तो, पण मला हे त्याच्या हातचं खायचंय म्हणून मी लिहिलं. दोघांनी उलट लिहिलंय बरोबर. तू करायलाच घे बर का नीरज हो स्वयंपाक ना, आता. तर करावंच तिला लागेल खूपच ऍटलीस्ट खायचंय. कुणासाठी तरी. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा कोण शोधून काढतं? ती आणि मी. मॅच. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? तो मी. मॅच. घरातून ऑनलाईन शॉपिंग कोण जास्ती करतं? नाही. बापरे, काय अमेरिकेचं लिहिलंय मी, हे अमेरिकेत असतानाच लिहिलंय. दूधवाला, लाईट बिल, ही सगळी कामं कोण जास्ती चांगलं करतं? ऍक्च्युली कोणीच नाही करत, नाही, पण कसं त्यातल्या त्यात मी. मी तर नाहीच. बरोबर आहे. तोच. कोण जास्त फूडी आहे? दोघंही आम्ही ऍक्च्युली. वा वा वा, मॅच. तिला जास्त ट्राय करायला, वेगवेगळं नवीन ट्राय करायला तिला जास्त. मग आता स्वतःच्याच रेस्टॉरंट मध्ये जातेस? हो, आता दुसरीकडे कुठे नेत नाही. आई माझी तक्रार आहे. आता तो ट्रायल्स आहेत हे आपल्याला ऍड करायचं म्हणून तो घेऊन जातो. पण मला एक डेट बाकी आहे आमची. बाहेर स्वतःच्या रेस्टॉरंट मध्ये न जाता. येस, गुड, मस्त, छान छान छान. आता मला सांगा, असा एखादा काही प्रसंग आयुष्यात घडून गेला का जेव्हा तुम्ही एकमेकांपासून लांब होतात, पण काही गोष्टी अशा घडून जातात ज्या इमोशनली आपल्याला एकत्र करतात? तर असं काही घडून गेलं तुमच्या आयुष्यात? हा, म्हणजे तेच की माझे बाबा गेले 2020 मध्ये, आणि कोविडमुळे ऑफकोर्स तेव्हा त्याला येताच आलं नाही. आणि ते अनएक्सपेक्टेड होतं खूप बाबांचं जाणं, कारण की ते खूप व्यवस्थित फिट होते आणि छान. सो तेव्हा तो येऊ शकला नाही. पण तेच की तो माझ्यासोबत होता इमोशनली, आणि तोच एक प्रसंग आहे जेव्हा मला त्याची खूप गरज होती फिजिकली, पण ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टीमुळे पण तो तिथे होता माझ्यासोबत, इमोशनली तो होता, आणि सगळ्याच बाबतीत, म्हणजे फिनान्शियली पण तो होता. आणि त्यानंतर लगेचच मी त्याला भेटले, पण तसा अवघड प्रसंग तो एकच आला आमच्या आयुष्यात. अदरवाईज अशी कुठली घटना घडली नाही, पण तेव्हा ते सगळंच अवघड होतं आमच्यासाठी. तेव्हा तो होता. आता मान्य आहे की कोविड होता आणि नियम असे होते, पण तरी मनातून आपल्याला एक असं वाटतं ना की आपण जायला हवं होतं. राईट. तर ते कधी कधी गिल्ट पण येतं आपल्याला. तर तेव्हा तुला नक्की काय वाटलं आणि तू ते कव्हर अप कसं केलं, सांभाळलीस कशी सिच्युएशन? ओके. यायची इच्छा, म्हणजे यायचं होतं खरं, पण सगळंच खूप अनएक्सपेक्टेड होतं, आणि फ्लाईट्स नव्हत्या अवेलेबल, विजा नव्हता अवेलेबल. सो तेव्हा पण आपल्याला वाटतं की अरे आपण अमेरिकेत आहोत आणि मग काय करतो, की अशा वेळेस तुम्हाला जास्त होतं की आपण इंडियात पाहिजे होतं. सो जेव्हा मग अशा गोष्टी घडतात तेव्हा मग वाटतं की आपण कुठेतरी चुकतोय आणि वी शुड बी हिअर.
अशा वेळेस. आणि हेच प्रसंग असतात जेव्हा आपल्याला एकमेकांची गरज असते आणि तेव्हा जास्त आपण एकमेकांना समजू शकतो. आणि त्यावेळेस नसल्यामुळे त्याची खंत तर मला अजूनही आहे. पण तेच फोन आणि याच्यामुळे मी तिच्याशी टचमध्ये होतोच तसं. आणि मला ते कळत होतं की तो काही ठरवून हे सगळं करत नाही ऑफकोर्स. तर तेव्हाच्या त्या सिच्युएशन्सच अशा होत्या की खूपच अवघड होतं तेव्हा लोकांचं एकमेकांना भेटणं म्हणा किंवा काय. पण ते आम्ही तो काढला तो प्रसंग. किती क्रिटिक आहात एकमेकांसाठी? म्हणजे तिचं काम बघून काही चुकलं किंवा हे मला नाही आवडलं तुझं काम असं काही करू शकतोस? किंवा उलट पण तुला कधी असं वाटतं का की आता हॉटेलमध्ये म्हण किंवा पूर्वी अमेरिकेत म्हण असं काही एकमेकांच्या कामावरनं एकमेकांना हे करता का? म्हणजे काय बरोबर काय चूक असं काही सांगता का? मी थोडंच सांगतो ॲक्च्युली तिला, कारण का तेवढं जेवढी ती नॉलेजेबल आहे या फील्डमध्ये तेवढं मी नाही आहे. सो मला असं वाटतं की तिच्या नॉलेजप्रमाणे आणि तिच्या एक्सपिरियन्सप्रमाणे ती छानच करते. सो माझा एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे मला असं जास्त क्रिटिक करताच येत नाही तिला. पण रेस्टॉरंटमध्ये ती करू शकते, कारण मी खूप स्पष्ट बोलते आणि मी त्याला बोलते आणि सांगते. तो उगाच हा विचार करत असेल कदाचित की मी हिला बोललो आणि ही विचार करत राहिली तर, म्हणूनही तो खूप सांगत नाही हे मला माहिती आहे. आणि मला लगेचच कळतं की अच्छा बोलायचंय पण बोलत नाही. आत्ताही तो नाहीच बोलला. नाही, पण ते तुमचं कामाचं स्वरूपच इतकं आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं मॅनेज करून तुम्ही जे करतायत ते खरंच ॲट्स ऑफच आहे. म्हणजे एवढे 12-14 तास उभं राहून काम, एवढं ट्रॅव्हलिंग, त्याच्यात तुम्हाला तिथे जाऊन रडायचंय, हसायचंय, तेवढे इमोशन्स आणायचे आहेत आणि ते तुम्ही करतातच मस्त. तो काम तिचं. हो, मी अगदी डेली फॉलो नाही करत, पण मला येत राहतात रील्स आणि इन्स्टावर मोस्टली मी बघत असतो. तू काय आणि ओरडतेस त्याला हॉटेलमध्ये हे चुकलंय ते चुकलंय काय? खूप असतं म्हणजे. आणि मला ते हवं पण असतं ऍक्च्युली, तिचे इनपुट्स मला हवे पण. म्हणजे अगदीच जिथे मला असं वाटतं की आपण हे नको करायला किंवा हे आपण बदलता येऊ शकतं ते मी त्याला स्पष्टपणे सांगते आणि तो ते घेतो सुद्धा पॉझिटिव्हली. आणि तसे चेंजेस आम्ही करतोच. त्याला नाही पटलं तरी तो सांगतो की नाही पटत आहे, पण हो आम्ही स्पष्टपणे ते शेअर करतो. म्हणजे मी करते. पण मग ते बदल तुला पटले तर तू ते बदल करून घेतोस का? तुला पटलं असेल तुझं तर तू तिला पटवतोस का? ऐक माझं जे केलंय ते बरोबर. हो, हे खूपदा होतं. ते होतच, ते पण होणारच. पण तिलाच मी उलट विचारतो कधी कधी की हे सांग हे सांग हे सांग. म्हणजे मला असं होतं की मी ब्लँक आहे पूर्ण, आता पुढे कसं करायचं. पण मग मी तेव्हा तिला विचारतो, मग तिचे इनपुट्स घ्यायलाच लागतात मला. आणि ती छान इनपुट्स देते पण तसे, म्हणजे खूप पॉझिटिव्ह गोष्टी आणि खूप चांगल्या गोष्टी ती सांगू शकते. आणि तशा केल्यावर मला फायदा पण झालेला हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे तिचे इनपुट्स तर मी घेतोच. नाही पटलं तर मग मी सांगत राहतो की नाही हेच छान आहे हेच छान आहे वगैरे असं. पण सोशल मीडियाकडे कसं बघता? म्हणजे आता ऍक्ट्रेस म्हणून तिने सोशल मीडिया किती महत्वाचं असतं हे माहितीये. तू आता या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेस, फूड इंडस्ट्रीमध्ये आहेस, तुमच्यासाठी सुद्धा सोशल मीडिया महत्वाचं आहे. पण त्याच्या अनेक निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. तर तुम्ही दोघंही सोशल मीडियाकडे काय अँगलनी बघता? मला सांगायचं झालं तर मी म्हणेन की कामापुरतं सोशल मीडिया वापरणं इज ओके. त्या पलीकडे जाऊन मला सोशल मीडियाचा यूज करणं निरर्थक वाटतं. रोज तुम्ही काय खाताय पिताय आणि रोज तुम्ही कुठे जाताय हे कोणाला ऐकण्यात आणि बघण्यात इंटरेस्ट नाही आहे असं मला वाटतं. एक तुमचे अगदीच जवळचे लोक सोडल्यास तर ते सगळं खूपच इन्फॉर्मेशन मला वाटतं आपण सोशल मीडिया थ्रू लोकांना देतो किंवा अवास्तव चर्चांना कारण सोशल मीडिया होतंय असं मला वाटतं. तर मला वाटतं त्याचा वापर लिमिटेडच असावा आणि मग ते अगदीच गरजच नाही आहे एवढी जेवढा आपण आत्ता वापरतोय सोशल मीडिया. सो मला तर मी काही खूप फॉर नाहीच आहे त्याच्याबाबतीत. हां, पण माझं काम लोकांपर्यंत पोचावं किंवा आमचा शो आता कसा चालू आहे म्हणा किंवा आमच्याकडे आज ही सेटवर आम्ही हे सीन करतोय किंवा मला बोलता नाही येते पण मला वाटतं की शोशी रिलेटेड जे काही ते ओके आहे. पण मग उगाच तुम्ही पर्सनल तुमच्या इन्फॉर्मेशन देणार मग नुरवीचं काहीतरी किंवा पर्सनल काही ना काहीतरी टाकत राहणं मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. तेच माझं पण तसंच आहे. म्हणजे
रेस्टॉरंटशी रिलेटेड जे काय आहे ते तर पूर्ण टीमच आहे हँडल करायला, पण माझं असं पर्सनल टाकणं नाहीच होत सोशल मीडियावर जास्त. आणि मग त्याचे पण जे काही फीडबॅक आहेत रेस्टॉरंटचे ते पण आम्ही मोस्टली टेबलवरच घेतो. म्हणजे लोकांना सोशल मीडियावर जाऊन ते पोस्ट करावे एवढी अशी वेळ आलीच नाही कधी. सो मोस्टली कामाशी रिलेटेड जे आहे ते सोशल मीडियावर असतं. हो, आणि मला असं वाटतं की ते आता इतकं लोकांना अवेलेबल आहे ना की लोक खूप म्हणजे निगेटिव्हिटीच खूप जास्त त्याने पसरायला लागली आहे. म्हणजे लोक खूप आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे समजून लोक सर्रास क्रिटिसिझम कडे चाललेत. आणि कुणीच मला आता मी कमेंट्स वाचते त्यातलं एक 10 चांगले असतील तर 50 काहीतरी वाईटच बोललेलं असतं. सुरुवातीला मला त्याचा खूप त्रासही झालाय की मी घरी कमेंट्स वाचून खूप रडलेही आहे आणि त्याने मला खूप समजावलंही आहे. पण मग आता मला लक्षात येतंय की ते चेहरा नसलेलं एक माध्यम आहे आणि ती लोक आहेत आणि त्यांना आपण किती महत्व द्यायचं. तर मग मी ते आता थांबवलंय आणि मला असं वाटतं की लोकांनीही त्याचा वापर कमीच करावा, कारण त्यामुळे मग उगाचच काय म्हणू आपण मेंटली डिस्टर्ब जास्त होतो. म्हणजे पर्सनली मला वाटतं बरोबर त्याचा वापर कमी असावा असं. आता तुम्हाला इथे एकमेकांना पत्र म्हणायचंय. आमच्याकडे व्होकल लेटर लिहिलं जातं, पण लिहिलं नाही म्हटलं जातं. तर तुम्हाला एकमेकांना मग ते विषय काहीही असो तुम्हाला आत्ता जो सुचेल तो, पण अगदी प्रिय मृणालपासून तुझाच नीरज पर्यंत. अरे बापरे. काय म्हणजे ऍक्शन करू कशी पत्र लिहितं? नाही. म्हण. अच्छा, ओके. प्रिय मृणाल, तू खूप छान काम करतेस आणि मला माहिती आहे तुला अजून खूप छान काम करायचं आणि पुढे जायचं आहे. फक्त एवढंच सांगेन मी की खूप टेन्शन घेतेस तू छोट्या छोट्या गोष्टींचं, तुझ्या कामाचं, किंवा कोण काय म्हणेल, तुझं काम सगळ्यांना आवडेल का. सो हे थोडंसं कमी कर आणि तू काम एन्जॉय कर, ते जास्त महत्त्वाचं आहे. सो तू जेवढं एन्जॉय करून काम करशील आणि तुला जितकं तुझं काम आवडेल ते मला बघायला जास्त आवडेल. सो मस्त राहा, अशीच काम कर आणि एन्जॉय कर आणि मला आणि नुर्वीला पण वेळ दे तुझ्या कामामध्ये. तुझाच नीरज. प्रिय नीरज, तुला माहितीच आहे की तुला द्यायला माझ्याकडे फार कमी वेळ असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तू मला भेटतोस किंवा तू माझ्याबरोबर असतोस तेव्हा मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर असावंस. तू खूप बिझी झाला आहेस आणि ती एका अर्थी छानही गोष्ट आहे खरं. पण थोडासा वेळ तू मोबाईल किंवा तुझ्या त्या बाजूच्या लोकांपेक्षा काढून तू मला प्राधान्य देऊन दे, ही माझी या पत्रातून तुला विनंती. आणि दुसरं म्हणजे की एकच गोष्ट कायम लक्षात ठेव की काहीही झालं जगात तरी मी कायमच तुझ्यासोबत आहे. आणि कुठलीच गोष्ट मनात दाबून ठेवू नकोस किंवा तुला माझ्यावर आलेला राग तू अगदी शिव्या तू नाहीच कधी देऊ शकणार आहेस मला कल्पना आहे, पण तू अगदी व्यक्त करच तरच मला वाटतं की तू मोकळा होशील. आणि तुझ्या मनात आत खोलवर साठलेलं जे काही असेल तू प्लीज मला सांग, कारण ते जाणून घेण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. आणि मला नुर्वीची खूप काळजी वाटते. मला माहिती आहे की तू आहेस तिच्यासोबत किंवा काय, पण तू तिची काळजी घेतोसच 100%, हेही मला माहिती आहे. पण माझी जी काही चिडचिड असते किंवा जे काही माझं ओव्हर थिंकिंग आहे ते सगळं फक्त तुम्ही दोघांना मी न भेटल्यामुळे म्हणा ते असतं. सो त्याबद्दल कुठलाच गैरसमज ठेवू नकोस. आणि आजपर्यंतचे लग्नाचे हे 9 वर्ष आपले खरंच खूप छान गेले आणि मी खूप स्वैर संचार करू शकते ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. सो तू माझ्या आयुष्यात आहेस ही माझ्यासाठी खूप खूप काय म्हणू, मी स्वतःला खूप लकी समजते की तू माझ्या आयुष्यात आहेस. आणि असाच कायम माझ्यासोबत राहा आणि तुझ्याबरोबर मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे. तू कितीही माझ्यापासून पळायचा प्रयत्न केलास तरीही मी तुझ्याबरोबर आहे आणि मी तुझा पिच्छा कधीच सोडणार नाही, हे तू पक्क लक्षात ठेव. तुझीच फक्त म्हणाल. आता मला सांगा, जाता जाता अनुरूप सूत्र काय आहे एखाद्या जोडप्याचं किंवा तुमचं काय आहे?
असं मला असं वाटतं की ठरवून तर काहीच असं नाही झालंय आमच्यात, पण एक गोष्ट आहे की जे काही तुम्ही करताय दोघांचं आयुष्य आहे हे, सो दोघांची मतं एकत्रित विचारात एकमेकांनी घेतली गेली पाहिजे. एकमेकावर लादणं सोडल्यास एकमेकांचं मत विचारात घेतलं, एकमेकाच्या इच्छा समजून घेतल्या आणि दोघांच्या फायद्याचं त्यातल्या त्यात काय आहे हा विचार करून आपण पुढे जातो आणि ते उत्तमच होतं मग, असं मला वाटतं. असं वाटतं तर त्यातल्या त्यात अनुरूप एकमेकांसाठी कोणीच नसतं, ते आपल्याला व्हावं लागतं एकमेकांसाठी, कारण दोन व्यक्ती ह्या परफेक्ट नसतातच. सो त्या हळूहळू राहून म्हणा किंवा एकमेकांचा स्वभाव समजून म्हणा ते होतं. पण खूपच पुस्तके मी बोलतेय, पण माझं नाही, म्हणणं छान की- आहे. हो ना, हो. की एकमेकांना समजून घेऊन एकमेकाच्या इच्छा आणि त्यांचं मध्य साधून तुम्ही पुढे जा, मग ते सक्सेसफुल होतं. खरंय, प्रश्नच नाही. तेच अनुरूप असण्यापेक्षा ते व्हावंच लागतं. जसं ती म्हणाली की आज कदाचित मला जे मी डिसिजन घेतलाय तो मला स्वतःलाच उद्या आवडणार नाही. सो तिच्या गोष्टी तर वेगळ्याच झाल्या, ती एक वेगळीच एंटिटी असल्यामुळे. पण मध्य साधून आणि एकमेकांचं ऐकून बेसिकली आणि उगाच इगोवर न घेता जर का आपण ते सॉर्ट आउट केल्या गोष्टी, तर आय गेस तेच अनुरूप एकमेकांसाठी. थोडक्यात त्याचंही तेच म्हणणं की तुझं माझं न करता जेव्हा आपण आपलं म्हणून करतो ना गोष्टी, तेव्हा त्या छान होतात. वा वा, मज्जा आली आज तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला मज्जा आली का? खूप मजा आली. कम्फर्टेबल झाला एकदम. आणि मला खूप छान वाटलं की तो खूप छान बोलला. हो ना. आणि मला असं वाटत होतं की नीरज कदाचित बोलणार नाही किंवा, पण नाही, असं काही नाही झालं. छान आपल्या गप्पा झाल्या म्हणून द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांना हो, थँक्यू. थँक्यू. खूप छान आहे, थँक्यू सो मच. हे आता आम्ही घरी लावू, फक्त आता इथे छोटा नुरवीचा हात आम्ही करून घेऊ. खरंच किती छान. थँक्यू सो मच. येस, तुम्ही फायनली आलात आणि आपल्या छान गप्पा Yes, झाल्या. thank you. खूप छान वाटलं. द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. सो मला असं पर्सनली असं वाटतं की हा खरंच खूप छान शो आहे. आणि जी मुलं मुली आता लग्न करण्याच्या याच्यात आहेत किंवा त्या टप्प्यावर आहेत, तर त्यांनी हा शो आवर्जून बघावा. कारण की जसं आता तुम्ही म्हणालात की अनुरूपला 50 वर्ष झाले आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण 50 विविध सेलिब्रिटी किंवा अशा जोडप्यांचा हा त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर प्रत्येकाचा एक अनुभव असतो, प्रत्येकाची एक आयुष्याची एक स्टोरी असते, एक गोष्ट असते. सो त्यातनं आपल्याला शिकायलाही मिळतं. अर्थात काय करावं हे कळतं, काय करू नये हे कळतं. सो मला असं वाटतं त्याचा नक्की फायदाच होणार आहे सगळ्या ह्या तरुण मुला मुलींना. सो त्यांनी हा शो नक्की बघावा. आणि इतक्या छान नावाजलेल्या अनुरूप सारख्या संस्थेच्या सेलिब्रेशनमध्ये आम्हा दोघांना बोलवलं आणि आमचा इंटरव्ह्यू घ्यावा असं वाटला, त्यासाठी त्यांचे आणि तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.